चला करूयात स्टार्ट. द्या लक्ष. टॉपिक कोणता आहे? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. काय असतं रे? क्या होता है? केटीजी. वा. अजून वेगवेगळ्या ऍक्सेंट मध्ये बोलून दाखवाय, मग कसं आन्सर बरोबर वाटतं तुमचं. हा बरं. अँड रेडिएशन. अजून 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 कोणाचं काय? गॅसेस ऑफ थिअरी कायनेटिक. गुड जॉब. अजून बर. लास्ट इयर टॉपिक होता आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आठवतोय? मॅटरचे 3 स्टेट्स कोणते? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर सॉलिड प्लाझ्मा. बर, प्लाझ्मा पण ठीक आहे. तर सॉलिडच्या प्रॉपर्टीज लास्ट इयर स्टडी केला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये. ठीक आहे. यावर्षी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा 3rd चॅप्टर आहे. ठीक आहे. ज्याच्यात आपण फ्लुइड्स विषय, ओके 2nd चॅप्टर हा 3rd. ठीक आहे. तर 2nd चॅप्टर मध्ये फ्लुइड्स विषय शिकला आणि 3rd चॅप्टर जो आहे केटीजी तर काही विषय शिकला आपण गॅसेस विषय. मग गॅसेसच्या काहीतरी बेसिक प्रॉपर्टीज कोणत्या? प्रेशर, ठीक आहे, नंतर वेलॉसिटी, नंतर कायनेटिक एनर्जी, बरोबर ह्या शिकलो. त्यानंतर रेडिएशन काय असतं हे शिकलो. त्यात काय शिकलो? ब्लॅक बॉडी, बरोबर ना. तर काय होतं? ब्लॅक बॉडी. ठीक आहे. हे आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ठीक आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅस मध्ये सगळ्यात फर्स्ट कन्सेप्ट बेसिक जे आहे काय? गॅस लॉज. किती गॅस लॉज आहेत टोटल? 4 गॅस लॉज आहेत तसे. आणि 5th काय आहे? आयडियल गॅस इक्वेशन. ठीक आहे. फर्स्ट गॅस लॉ काय? बॉइल्स लॉ. ठीक आहे. बॉइल्स लॉ काय सांगतो? व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. काय सांगतो? व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. आणि जी थर्ड क्वांटिटी राहील, कोणत्या कोणत्या क्वांटिटीज? व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. ज्या क्वांटिटीज राहतील ज्यांचं रिलेशन तुम्ही लावलं, तर रिलेशन कोणाचं लावलंय? व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. बाकीच्या क्वांटिटीज काय? कॉन्स्टंट. ठीक आहे. बॉइल्स लॉ काय सांगतो? व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. मग व्हॉल्यूम इज इक्वल टू के टाइम्स पी येईल. के म्हणजे कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे व्हीपी इज इक्वल टू काय आला? कॉन्स्टंट. बरोबर. असे चालेल. V1 P1 इज इक्वल टू V2 P2. ह्याला काय? बॉइल्स. हे समजलंय का? V1 P1 इज इक्वल टू V2 P2. लक्षात ठेवायचं, ज्यावेळी इनव्हर्स प्रपोर्शन असेल त्यावेळी दोघांचं मल्टिप्लिकेशन हे इक्वल येतं अजून एका दोघांच्या मल्टिप्लिकेशनला, फर्स्ट सिस्टम आणि सेकंड सिस्टमच्या वेळी. ठीक आहे. डायरेक्ट प्रपोर्शनच्या वेळी पहा काय येतं. हे डायरेक्ट प्रपोर्शन. इथं काय येईल? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. बरोबर. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येईल? कॉन्स्टंट टाइम्स टेम्परेचर. ठीक आहे. म्हणजे व्हॉल्यूम अपॉन टेम्परेचर इज इक्वल टू काय येतं? कॉन्स्टंट. मग व्हॉल्यूम अपॉन टेम्परेचर घ्या, कधी काय येणार? ते कॉन्स्टंट येणार. याचा अर्थ V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. ह्या टर्म मध्ये सांगा बरं काय? प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजेच P1 अपॉन T1 इज इक्वल टू काय येईल? P2 अपॉन T2. ठीक आहे. ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऍट कॉन्स्टंट प्रेशर P अँड टेम्परेचर T. आणि ह्या सगळ्यांना कंबाईन करून, या 4 यांना कंबाईन करून आपण काय इक्वेशन बनवलं? आयडियल गॅस इक्वेशन विच इज PV इज इक्वल टू nRT. ज्यात P म्हणजे काय आहे? प्रेशर. V म्हणजे काय? व्हॉल्यूम. N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट. आणि T म्हणजे टेम्परेचर. राहील लक्षात? राहील लक्षात? नक्की राहील. ठीक. लॉस कोणते कोणते आहेत? बॉइल्स लॉ. व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, सॉरी प्रेशर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ काय सांगतो? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. गे-लुसॅक्स लॉ काय सांगतो? प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. ॲव्होगॅड्रोज लॉ, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. आणि आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. बेसिक. ठीक आहे. पुढे काही बेसिक फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले समजून घ्या. फर्स्ट काय? नंबर ऑफ मोल्स.
नंबर ऑफ मोल्सचा एक फॉर्म्युला तुम्हाला कॉमन माहिती आहे, मास अपॉन मोलार मास. ठीक आहे, त्याचाच दुसरा फॉर्म्युला एन अपॉन एन ए, वेअर एन इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि एन ए म्हणजे काय, ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबरचं हे सांगा, 6 पॉईंट मायनस प्लस 23. ठीक आहे, एक मोल ऑफ सबस्टन्स असेल, त्यात किती मॉलिक्युल्स असतात, इतके मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे, त्यानंतर काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंट डिनोटेड बाय केबी. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1.38 इंटू 10⁻⁻23. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू बदलत राहते, बट बऱ्याच केसेसमध्ये आपण ही व्हॅल्यू घेतो 8.314. गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट कशाने डिनोट केला होतो, आर ने डिनोट केला होता. ठीक आहे, नंतर काय, ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर आताच लिहिला, 6.022 इंटू 10⁻23 प्लस 23 मायनस 23 मॉलिक्युल्स कसे असतील बरं, 0.00 एवढं मॉलिक्युल्स 23 वेळा 0 असं कसं असेल, प्लस 23. ठीक आहे, क्लिअर आहे. ॲव्होगॅड्रो नंबर कशाने डिनोट केला होतो, एन ने डिनोट. समजलंय का, बेसिक राहील लक्षात. ठीक, पुढे सगळ्यात फर्स्ट कन्सेप्ट काय आहे, मीन फ्री पाथ. ठीक आहे, मीन फ्री पाथ. ठीक आहे, तर एक जर सपोज कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये काही गॅस मॉलिक्युल्स काय आहेत, गॅस मॉलिक्युल्स. आता ज्यावेळी हे गॅस मॉलिक्युल असे फ्रीली सस्पेंडेड आहेत, ते जागेवर थांबणार आहेत का, नाही, ते काय करतात, इकडे तिकडे पळणार आहेत. ठीक आहे, मग काय होतं, हा जर गॅस मॉलिक्युल आहे, हा गॅस मॉलिक्युल ज्यावेळी मुवमेंट करत असतो, तो काय होऊ शकतो, एका मॉलिक्युलला कोलाइड होऊ शकतो. ठीक आहे, तर मीन फ्री पाथ काय सांगतो मग, द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ मॉलिक्युल विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. दोन कोलिजन्स मध्ये ॲव्हरेज डिस्टन्सने किती ट्रॅव्हल केलं. ठीक आहे, दोन कोलिजन्स मध्ये ॲव्हरेज डिस्टन्सने किती ट्रॅव्हल केलं, म्हणजे एक मॉलिक्युल आहे, इथे धडकला, इथे धडकल्यानंतर इथे धडकला. ठीक आहे, कोलिजन कुठं कुठं झालं, इथे आणि इथे. ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, दोन कोलिजन्स मध्ये ॲव्हरेज किती ट्रॅव्हल करू शकला तो, ती त्याची काय, मीन फ्री पाथ, जिथे फ्रीली तो मूव्ह करू शकतो. काय करू शकतो, फ्रीली मूव्ह करू शकतो. ठीक आहे, त्याला फ्री कधी म्हणणार, ज्यावेळी त्याचं कोलिजन जास्त नाही होणार, बरोबर ना, ज्यावेळी त्याचं कोलिजन जास्त नाही होणार त्याला त्यावेळी फ्री म्हणणार. ठीक आहे, मीन फ्री पाथ काय आहे मग, द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मॉलिक्युल विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, दोन सक्सेसिव्ह कोलिजन्स मध्ये जितके ॲव्हरेज डिस्टन्सचा मॉलिक्युल ट्रॅव्हल करणार आहे त्याला काय म्हणणार आपण, मीन फ्री पाथ म्हणणार. काय म्हणणार, मीन फ्री पाथ. डिनोट कशाने केलंय त्याला, लॅम्बडाने डिनोट केलं. मीन फ्री पाथचा फॉर्म्युला मग आपल्याकडे काय, मीन फ्री पाथचा फॉर्म्युला, लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर एन बाय बी, वेर डी म्हणजे काय, डिस्टन्स, काय डी म्हणजे काय, डायमीटर. कोणाचं डायमीटर, मॉलिक्युलचं. कोणाचं, डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. तो जो गॅस मॉलिक्यूल आहे त्याचा डायमीटर म्हणजे काय बनतं, डी. आता याच्यात जर पाहिलं, लॅम्बडा आणि डी मध्ये प्रपोर्शन कसं आहे, इनवर्स प्रपोर्शन आहे. कसं प्रपोर्शन आहे, इनवर्स प्रपोर्शन आहे. ठीक आहे, याचा अर्थ लॅम्बडाची व्हॅल्यू इन्क्रीज होईल ज्यावेळी डायमीटर काय होईल, डिक्रीज होईल. बरोबर आहे ना, जर गॅस मॉलिक्यूल खूपच छोटा असेल, गॅस मॉलिक्यूल छोटा, तर तो फ्रीली जास्त मूव्ह करू शकेल, मोठा असेल तर पटकन कोलाइड होईल. ठीक आहे, म्हणजे काय, डायमीटर जर कमी, मॉलिक्यूल जर छोटा, तर त्याची फ्री पाथ कशी, जास्त. ठीक आहे, हा काय आहे, डायमीटर. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम. समजलंय हे, समजले. लॅम्बडा is equal to 1/√2 pi d square, where d is diameter of the molecule and n is number of molecules upon volume. समजले, राहील लक्षात. यात हा डी विसरायचा नाही. डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. जितका मॉलिक्यूल छोटा तितकी त्याची मीन फ्री पाथ जास्त, जितका मॉलिक्यूल छोटा तितकी त्याची मीन फ्री पाथ कशी, जास्त. समजलंय मीन फ्री पाथ, समजलंय काय, द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्यूल विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, दोन सक्सेसिव्ह कोलिजन्स मध्ये असणारं डिस्टन्स त्यांनी जे कव्हर केलंय त्याला काय म्हणणार, मीन फ्री पाथ, डिनोटेड बाय लॅम्बडा. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काय, 1/√2 पाय डी स्क्वेअर एन अपॉन व्ही. आयडियल गॅस आणि रिअल गॅस. आयडियल गॅस एक्झिस्ट करतो का, नाही. ठीक आहे, आयडियल गॅस असा ऍज सच एक्झिस्ट करत नाही. आपण त्यातल्या काही ज्या क्वांटिटीज आहेत
त्या आपल्या मनाने डिसाईड करतो, आपण अज्युम करतो की हे असं आहे. ठीक आहे. मग आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये हे काय, नो डेफिनेट व्हॉल्यूम, त्याला एक डेफिनेट व्हॉल्यूम नाही. रिअल गॅसला डेफिनेट व्हॉल्यूम आहे. इलास्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल्स, पार्टिकल्सचं कोलिजन कसं आहे, इलास्टिक आहे. इलास्टिक याचा अर्थ काय, पार्टिकल्स जेही कोलाइड होतात, कोलाइड झाल्यानंतर त्यांच्यात एनर्जी कन्झम्पशन होत नाही. ठीक आहे, म्हणजे एनर्जीचा लॉस होत नाही. इन इलास्टिक मध्ये काय होतं, इन इलास्टिक मध्ये पार्टिकल कोलाइड होतं, काहीतरी एनर्जी किंवा काहीतरी वेलॉसिटी काय होते, कमी होते. ठीक आहे. इथे इन इलास्टिक मध्ये मोमेंटम कन्झर्व राहतं, बट कायनेटिक एनर्जी बदलते. तसं इलास्टिक मध्ये काय राहतं, कायनेटिक एनर्जी सुद्धा काय राहते, सेम राहते बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन. ठीक आहे, आले लक्षात. तर इथे काय होतं, कन्सिडर करतो आपण कसं आहे मॉलिक्युल्सचं इलास्टिक कोलिजन. ठीक आहे, कशात, आयडियल गॅसमध्ये आपण कन्सिडर करतो कोलिजन कसं आहे, इलास्टिक आहे. दोन मॉलिक्युल्स कसे कोलाइड होत आहेत, इलास्टिकली कोलाइड होतात, जिथे त्यांची एनर्जी काही लॉस होत नाही. समजले का. इथे नॉन इलास्टिक कोलिजन आहे. नो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्स, म्हणजे मॉलिक्युल आणि मॉलिक्युल मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा रिपल्शन आहे, काही असू शकतं. ठीक आहे, अट्रॅक्शनच म्हणा. तो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे, इथे निग्लिजिबल किंवा नसणारच आहे. कुठे, आयडियल गॅसमध्ये इथे आहे. ठीक आहे, डू नॉट एक्झिस्ट, हायपोथेटिकल गॅस या. ठीक आहे, हा रिअली एक्झिस्ट करतो. याचं प्रेशर कसं आहे, हाय, याचं प्रेशर लेस. गॅस लॉज ओबे नाही करत. ठीक आहे, गॅस लॉज ओबेड ऍट हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर. इंडिपेंडेंट, इंटरॅक्ट विथ अदर्स, हे नका लक्षात ठेवू. ओबेस पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, आणि हे पण नका लक्षात ठेवू, हे पण नाही गरजेचे. ठीक आहे, फक्त काय काय माहित पाहिजे, आयडियल गॅस आणि रिअल गॅस नेमके काय आहे. समजलंय, समजलंय. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतो. त्याला आपण पीव्ही इज इक्वल टू एनआरटी लाच काय म्हटलंय, आयडियल गॅस इक्वेशन ना. ठीक आहे, तर हे आयडियल गॅसचं इक्वेशन. समजलंय का. प्रेशर ऑफ आयडियल गॅस सगळ्यात महत्त्वाचं डेरिवेशन, जे की विचारलं जातं किती मार्क्ससाठी, 3 मार्क्स और 4 मार्क्स. ठीक आहे, 3 मार्क्स और 4 मार्क्स साठी विचारलं होतं प्रेशर ऑफ आयडियल गॅस. आयडियल गॅसचं प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे, मग इथे काय करायला लागतं रे, एक क्यूब घ्यायचा आणि काय करायचं, 3 ऍक्सिस कन्सिडर करायचं, त्यातला एक मॉलिक्यूल कन्सिडर केला. ठीक आहे, जो एक्स डिरेक्शनला मूव्ह करतोय, वेलॉसिटी इन एक्स डिरेक्शन. ठीक आहे, एक मॉलिक्यूल कन्सिडर केला जो कसा मूव्ह करतोय, एक्स डिरेक्शनला मूव्ह करतोय. ह्याची जी एजेस आहेत त्या एजेसचा लेंथ सपोज म्हणूयात आपण एल. काय म्हणतोय, एल. एजेसची लेंथ काय म्हणतो आपण, एल. ठीक आहे, तो जो क्यूब आहे त्याची एज आहे, त्याची लेंथ काय आहे, एल. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, प्रेशर ऑफ आयडियल गॅस किती. ठीक आहे, काय कॅल्क्युलेट करायचं, प्रेशर ऑफ आयडियल गॅस किती. ठीक आहे, स्टेप्स लक्षात ठेवायच्यात. स्टेप्स काय काय, सगळ्यात पहिलं आपल्याला फाइंड करायचंय चेंज इन मोमेंटम. ठीक आहे, त्यानंतर आपण फाइंड करणार टाइम. काय फाइंड करणार, टाइम. त्यानंतर आपण फाइंड करणार फोर्स. फोर्स वरून फाइंड करणार आपण एका सिंगल मॉलिक्युलचा प्रेशर, आणि त्याला ज्यावेळी तुम्ही एन ने मल्टिप्लाय कराल त्यावेळी काय मिळणार तुम्हाला, आयडियल गॅसचा प्रेशर. स्टेप्स लक्षात ठेवायच्या. काय काय, पहिलं काय करणार आपण, मोमेंटम फाइंड करणार, टाइम फाइंड करणार. मोमेंटमला टाइमने डिवाइड केलं काय मिळतं, फोर्स, आणि त्या फोर्सला एरियाने डिवाइड केलं काय मिळतं, प्रेशर. ठीक आहे, स्टेप्स इझी आहेत, काय हार्ड नाही आहेत. ठीक आहे, मग सगळ्यात पहिली स्टेप काय तुमची, काय फाइंड करायचंय, मोमेंटम फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय, मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इनटू वेलोसिटी. पण हा डेल्टा पी आहे, याचा अर्थ काय, तो चेंज इन मोमेंटम आहे. फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, फोर्सचा फॉर्म्युला काय, न्यूटन्स लॉ नुसार, न्यूटन सेकंड लॉ, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, म्हणजे इथं काय काढायचंय, मोमेंटमचा चेंज काढायचा. ठीक आहे, मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मोमेंटम इज मास इनटू वेलोसिटी. ठीक आहे, मग पार्टिकल ज्यावेळी इकडून इकडे परत कोलाइड होतोय, दोन सक्सेसिव्ह कोलिजन्स मध्ये, त्याने जो डिस्टन्स ट्रॅव्हल केला तो कितीचा असणार आहे, इकडे गेला आणि परत रिटर्न आला, कोलाइड होऊन परत रिटर्न आला, कितीचा डिस्टन्स, 2l चा डिस्टन्स त्याने कव्हर केलाय. कितीचा डिस्टन्स, 2l चा डिस्टन्स. तर याच्यात मोमेंटमचा किती चेंज झाला तो फाइंड करायचा आपल्याला. ठीक आहे, मग चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू काय येईल, इकडे जाताना सपोज mv होता. ठीक आहे, इकडे जाताना सपोज चेंज इन मोमेंटम इथे mv होता. ठीक आहे, रिटर्न येताना काय झालं, मायनस mvx झाला. ठीक आहे, मग चेंज फाइंड करायचा आहे म्हटल्यानंतर मायनस ऑफ मायनस mvx, का, कारण इथे डिरेक्शन काय झाली, बदलली, म्हणून मायनस mvx आलं. म्हणजे किती आलं ते, 2mvx. हा आला डेल्टा
पी, चेंज इन मोमेंटम. इथे आला 2 mvx. आता काय फाइंड करायचंय, सेकंड स्टेप काय तुमची, डेल्टा पी झाला फाइंड करून. आता काय फाइंड करायचंय, टाइम फाइंड करायचंय. ठीक आहे. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, वेलोसिटी इज डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स, टाइम इज इक्वल टू काय, मग टाइम इज डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. मग ह्या पार्टिकलने किती डिस्टन्स कव्हर केलं रे, 2l इतका डिस्टन्स कव्हर केला आणि याची वेलोसिटी काय होती, vx. हा मिळाला टाइम. समजलं. आता टाइमला मोमेंटम, चेंज इन मोमेंटमला कशाने डिवाइड केलं, टाइमने डिवाइड केलं. काय मिळणार आपल्याला, फोर्स. तुमची फर्स्ट स्टेप झाली, सेकंड स्टेप झाली. आता थर्ड स्टेप कधी मिळेल या दोघांची, काय घेईन, डिव्हिजन घेतल्यानंतर. ठीक आहे. मग डिव्हिजन घ्या. थर्ड स्टेप काय करणार मी याच्यात, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. कोणता, सेकंड लॉ. कोणता लॉ, न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, फोर्स हा इक्वल असतो कोणाला, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू काय मिळेल मग, व्हॅल्यू काय, 2 mvx अपॉन टाइमची व्हॅल्यू काय आहे, काय लिहे, 12 अपॉन vx. ठीक आहे. जे जे कॅन्सल आउट होते कॅन्सल करा, 2 आणि 2 कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. म्हणजे काय आलं, mvx स्क्वेअर, हा vx जो आहे तो वरती गेला, अपॉन हे आलं काय, फोर्स. ठीक आहे. झाली नेक्स्ट स्टेप कवर झाली. त्याच्यानंतर काय काढायचं आता, प्रेशर. मग प्रेशर कसं फाइंड करणार, याला डिवाइड बाय काय करणार, एरिया. फोर्सला डिवाइड करणार कशाने, एरिया. ठीक आहे. प्रेशर इज इक्वल टू काय, तो फोर्स अपॉन एरिया. याच्यात पॉइंट्स लिहायच्या तुम्हाला, ते कन्सिडर आयडियल गॅस, 1 मोल ऑफ आयडियल गॅस. मग त्यात काय केलंय, एक गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केलाय जो vx डिरेक्शनने मूव्ह करतोय. ठीक आहे. हे पॉइंट्स लिहायचे. काय मग फोर्सची व्हॅल्यू काय आली, mvx स्क्वेअर अपॉन l, आणि एरिया काय येतो, l स्क्वेअर. ठीक आहे. असं नसेल समजत तर डिवाइड करा आणि मग वरती घ्या त्याला, डिवाइड बाय l स्क्वेअर. हा l स्क्वेअर काय होणार आहे आता, वरती जाणार इथे. म्हणजे काय मिळालं ते, mvx स्क्वेअर अपॉन l क्यूब. आणि l क्यूब म्हणजे काय असतं रे, व्हॉल्यूम. काय असतं, व्हॉल्यूम. म्हणजे काय आलं ते, mvx स्क्वेअर अपॉन व्हॉल्यूम. समजलं. आता हा आला कशाचा, एका पार्टिकलचा, कोणत्या डिरेक्शनला, एक्स डिरेक्शनला. अशाच 3 डिरेक्शन पण आहेत ना, एक्स पण आहे, वाय पण आहे, झेड पण आहे. 3 डिरेक्शन आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आता हा कशाचा आलाय, सिंगल मॉलिक्यूलचा आलाय. फॉर n मॉलिक्यूल्स, फॉर n मॉलिक्यूल्स प्रेशर इज इक्वल टू काय येईल मग, nmv स्क्वेअर अपॉन फॉर n मॉलिक्यूल्स. ठीक आहे. आता काय आपल्याकडं 3 डिरेक्शन्स आहेत, बरोबर. मग ह्या 3 डिरेक्शनचा रिझल्टंट v इज इक्वल टू काढायचा असेल तर v इज इक्वल टू काय येतो मग, v इज इक्वल टू vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर. वेक्टर्स मध्ये शिकलो आपण हे, बरोबर. v स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो, vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर, वेक्टर्स. ठीक आहे. हे क्लिअर आहे. बट कन्सिडर vx, vy आणि vz हे कसे आहेत, नियरली इक्वल आहेत. ठीक आहे. म्हणजे काय होईल, याला असं लिहिलं चालेल, v स्क्वेअर इज इक्वल टू 3vx स्क्वेअर. चालेल. मग vx स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, 1/3v स्क्वेअर. म्हणजे vx स्क्वेअरच्या जागी तुम्ही काय लिहू शकता, 1/3v स्क्वेअर, जो ह्या तिघांचा काय आहे, रिझल्टंट वेलोसिटी. ठीक आहे. त्याच्यात पुट करा, काय येईल मग इक्वेशन, इक्वेशन येईल p इज इक्वल टू nm vx स्क्वेअरचा काय लिहिणार तुम्ही, 1/3v स्क्वेअर अपॉन v. मग याला जर इंटरचेंज केलं थोडंसं, काय होतं ते, 1/3 nm v स्क्वेअर अपॉन v. याला प्रेशर ऑफ आयडियल गॅस. तर n काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कॅपिटल n असेल तर काय येतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. v म्हणजे येतं व्हॉल्यूम, v स्मॉल v. ठीक आहे. स्मॉल v काय असते, वेलोसिटी. आणि m म्हणजे काय, मास. समजलंय का, समजलंय नक्की. याला प्रेशर ऑफ आयडियल गॅस. समजलंय का, स्टेप्स लक्षात राहतील. पहिलं काय काढायचं, डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे काय, चेंज इन मोमेंटम. ठीक आहे.
चेंज इन मोमेंटमला डिवाइड केलं टाइम सोबत काय मिळतं फोर्स, फोर्सला डिवाइड केलं एरिया सोबत काय मिळतं प्रेशर, आणि प्रेशरला एन ने मल्टिप्लाय केलं तर प्रेशर ऑफ आयडियल गॅस मिळणार. एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स होतं. समजलंय का? समजलंय का? आता पुढचा पॉइंट काय, रूट मीन स्क्वेअर स्पीड. काय पॉइंट आहे, रूट मीन स्क्वेअर स्पीड. काय झालं, ठीक. रूट मीन स्क्वेअर स्पीड किंवा रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी काय म्हणतो आपण त्याला, आरएमएस वेलॉसिटी. रूट का म्हटलं, कारण त्याच्यात रूट आहे. मीन म्हणजे काय, तो अख्ख्यांचा काय आहे, मीन आहे, ऍव्हरेज आहे. आणि स्क्वेअर म्हणजे काय, त्यात कुठेतरी स्क्वेअर पण आहे. ठीक आहे, तर ती काढण्यासाठी काय करावं लागतं, काय करावं लागतं, प्रेशर ऑफ आयडियल गॅसचं इक्वेशन काय आलंय, 1/3 NM v² अपॉन काय फाइंड करायचंय तुम्हाला, हा v फाइंड करायचा. ठीक आहे, मग हा 3v इकडे घ्या, म्हणजे इकडे काय मिळणार आहे 3pv इज इक्वल टू NM v², म्हणजे v² इज इक्वल टू काय मिळणार आहे 3pv अपॉन NM. बट pv इज इक्वल टू आपल्याकडे इक्वेशन आहे nRT nkBT. आठवते का ते इक्वेशन, काय काय इक्वेशन आहेत, pv इज इक्वल टू nRT, नंतर कोणता n, कॅपिटल N केबी टी. कसं आलो ते आठवते, केबी इज इक्वल टू काय होतो, केबीचा फॉर्म्युला काय, आठवा आठवा, काय केबीचा फॉर्म्युला, केबी इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू काय असते आर अपॉन एन ए. काय असते त्याची व्हॅल्यू, आर अपॉन एन ए. मग आर इज इक्वल टू काय येईल एन ए केबी, बरोबर. आर इज इक्वल टू काय होतो एन ए केबी. मग याच्या जागी काय पुट केलं होतं तुम्ही, आरच्या जागी एन ए केबी. पहा काय येईल मग ते, पीव्ही इज इक्वल टू आरच्या जागी पुट करायचं, आरच्या जागी काय पुट केलं एन ए केबी आणि टी तसाच. मग एन इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर हा येतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय येतात एन इंटू एन ॲव्होगॅड्रोज नंबर काय होतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि केबीटी तसाच. आलं का इक्वेशन, पीव्ही इज इक्वल टू एन केबीटी. ठीक आहे, आयडियल गॅसचा दुसरा फॉर्म काय, पीव्ही इज इक्वल टू एन केबीटी. हे राहील लक्षात, एन इंटू एन ए काय येतं नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. क्लिअर एवढं, पीव्ही इज इक्वल टू काय आला एन केबी. मग पीव्हीच्या जागी एन केबीटी लिहू शकतो, बरोबर. एन केबीटी अपॉन काय एन एम आहे तसाच, एन आणि एन कॅन्सल आउट झाला, म्हणजे काय आलं ते 3, काय राहिलं नाही ना मध्ये, बरोबर. ठीक, 3 केबीटी अपॉन एम, हा आला v², व v इज इक्वल टू काय आला स्क्वेअर रूट ऑफ 3 केबीटी अपॉन एम. एकदा चेक करा इक्वेशन बरोबर आलंय का कुठं राहिलंय काय, नाही ना. आरटी मध्ये लिहिलंय ना याच्यात, ठीक आहे, हे याच्यात येईल. एनआरटी मध्ये जर करायचंय तर एनआरटी मध्ये कसं येईल, v² इज इक्वल टू 3 पीव्हीच्या काय लिहू शकतो आपण एनआरटी अपॉन एन एम, बरोबर. दॅट इज इक्वल टू 3, याच्या काय लिहू शकतो एनच्या जागी एन इंटू काय एन डिवाइड बाय एन ए, अरे याच्यावरून एनच्या जागी काय लिहू शकतो एन इज इक्वल टू काय होतो एन इंटू एन ए येतो, तर एन इज इक्वल टू काय येईल एन इज इक्वल टू काय येईल मग एन अपॉन एन ए. यांच्या जागी काय लिहू शकता एन अपॉन एन ए लिहू शकता ना, एन अपॉन एन ए. आर टी आणि एन एम तसाच, एन आणि एन कॅन्सल आउट होईल, 3 आर टी अपॉन एन ए एम, आणि एन ए एम जर केलं तर काय येतं मोलार मास ऑफ द गॅस. मग v² इज इक्वल टू काय आला 3 आर टी अपॉन एम नॉट, सो v इज इक्वल टू काय आला 3 आर टी अपॉन
m नॉट इज मोलार मास. काय समजलं का नाही? लक्ष द्या एक मिनिट परत. हा फॉर्म लक्षात ठेवायचा. ठीक, दोन्ही फॉर्मॅटनी केलं तरी चालणार आहे. ठीक आहे, काय लिहिते? v स्क्वेअर इज इक्वल टू 3nRT अपॉन nm. आता हे कशावरून आलं? पीच्या फॉर्म्युलावरून आलं. ठीक आहे, p इज इक्वल टू 1/3 nm v स्क्वेअर अपॉन v. तर त्याच्यावरून v स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? 3nRT अपॉन nm. n च्या जागी आपण लिहिलं n अपॉन na. n इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. फर्स्ट बेसिक फॉर्म्युला मध्ये शिकलो आपण. n अपॉन काय आहे? na. n अपॉन na याच्यात पुट केलं, n आणि n कॅन्सल आउट झाला, 3RT अपॉन nam केलं. nam इज इक्वल टू कोणाला इक्वल येतो? मोलार मासला इक्वल येतो. म्हणून nam चं काय लिहिलं? मोलार मास. राहिलं काय? v स्क्वेअर इज इक्वल टू 3RT अपॉन मोलार मास. v इज इक्वल टू काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन m नॉट. आणि यालाच आपण म्हणतो v RMS, रूट मीन स्क्वेअर. काय म्हणतो? v RMS. क्लिअर आहे? पुढे काय? टेम्परेचर अँड कायनेटिक एनर्जी. काय आहे? टेम्परेचर अँड कायनेटिक एनर्जी. परत प्रेशर ऑफ आयडियल गॅसचं इक्वेशन काय? 1/3 nm v स्क्वेअर अपॉन v. ठीक आहे, टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जी दोघांमधलं रिलेशन आपल्याला फाइंड करायचं. 3PV इज इक्वल टू नाही, PV इज इक्वल टू काय येतो? 1/3 nm v स्क्वेअर. हा n जो आहे तो इकडे घ्या सध्या तरी, काय येईल मग? किंवा तिकडेच राहू द्या. PV आणि 1/3 n. इथे जर मला हाफ mv स्क्वेअर आणायचंय तर इथे काय करायला लागेल? मला 2 ने मल्टिप्लाय करायला लागणार. ठीक आहे, काय करायला लागणार? 2 ने मल्टिप्लाय करायला लागणार. आणि हाफ का आणायचं तिथं? हाफ mv स्क्वेअर म्हणजे काय असतं? कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय आलं ते? 2/3 n आणि इंटू e. हा काय आला? PV. PV च्या जागी तुम्हाला काय पाहिजे? टी पाहिजे ना? काय पाहिजे? टी. मग काय लिहिणार PV च्या जागी? nRT इज इक्वल टू 2/3 n इंटू e. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स 1. मग n काय होणार? 1 निघून जाणार, 0 नाही 1. ठीक आहे, मग काय येईल? RT इज इक्वल टू 2/3 n. पुढे काय करणार? मग आता पुढे काय करणार? पुढे काय करणार? केबीटी पाहिजे होता ना तुम्हाला? मग nRT लिहून चालणार का? n kbt. PV चे दोन फॉर्म लक्षात ठेवायच्या, nRT आणि nkbt. मग काय होईल? n आणि n कॅन्सल आउट झाला, हे इकडे जाईल. काय होईल इक्वेशन? काय होईल इक्वेशन? kbt इज इक्वल टू 2/3 इंटू e. म्हणजे e इज इक्वल टू काय आला? e तिथंच राहू द्या, ही टर्म इकडे घ्या. 3/2 kbt. ही एनर्जी ऑफ आयडियल गॅस आली. ठीक आहे, एका सिंगल मॉलिक्युलची एनर्जी आली. किती? e इज इक्वल टू 3/2 kbt. आणि याच्याच नंतर आपला काय होतं? लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी होता, बरोबर? म्हणजे एका सिंगल मॉलिक्युलची, हा जर मॉलिक्युल कन्सिडर केला तर ह्या सिंगल मॉलिक्युलची एनर्जी किती असते? 3/2 kbt एवढी असते. किती असते? 3/2 kbt एवढी असते. ठीक आहे, त्याचा दुसऱ्या फॉर्म मध्ये पण लिहू शकता, nRT मध्ये पण लिहू शकता, पण आपल्याला ही पाहिजे 3/2 kbt. एका सिंगल मॉलिक्युलची एनर्जी किती येते? 3/2 kbt. समजलंय का? समजलंय? आता एकाच इक्वेशन वरून तुम्ही 3 गोष्टी काढलेल्या आहेत. फर्स्ट काय? प्रेशर ऑफ आयडियल गॅस काढलं, नंतर RMS वेलॉसिटी काढली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? टेम्परेचर अँड कायनेटिक एनर्जी मध्ये इंटरप्रिटेशन. आता याच्यावरून काय म्हणू शकता? एनर्जी ही कशी आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, बरोबर? म्हणजे एखादा जर कंटेनर, या कंटेनर मध्ये जर तुम्ही गॅस मॉलिक्युल्स ठेवलेले आहेत किंवा गॅस मॉलिक्युल्स आहेत याच्यात, ज्यावेळी तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज कराल, ज्यावेळी त्याला हीट अप कराल, काय होणार? मग ते गॅस मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार. तिकडे पळायला लागतील, बरोबर? हे मॉलिक्युल्स काय होणार आहेत? जास्त पळायला लागणार. ठीक आहे, म्हणजेच काय? एनर्जी इन्क्रीज करायची आहे तर काय करायला लागेल? टेम्परेचर इन्क्रीज करायला लागेल. म्हणजे टेम्परेचर ज्यावेळी इन्क्रीज होईल त्यावेळी एनर्जी पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार. ठीक आहे, आणि हेच तर दोघांमधलं रिलेशन आहे, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर.
सिंगल मॉलिक्युलची एनर्जी किती आहे 3/2 kBT, लक्षात राहू दे. ठीक आहे. आणि त्याच त्याच्यात येतो लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. एनर्जी ही इक्वली पार्टिशन, एनर्जी काय होते इक्वली ट्रान्सफर होते किंवा इक्वल असते सगळ्या डिरेक्शन्स मध्ये. ठीक आहे. मग आपल्याकडे किती डिरेक्शन्स आहेत 3. ठीक आहे. तुमच्याकडे टोटल एनर्जी किती आहे 3/2 kBT. ठीक आहे. मग एका डिरेक्शनला किती द्यायला लागेल 1/2, हाफ हाफ हाफ, 3 डिरेक्शन्स ना, हाफ 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 असे द्या. ठीक आहे. 3/2 kBT इतकी एनर्जी आपल्याकडे. ठीक आहे. मग लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय सांगतो की एनर्जी ही काय आहे इक्वली ट्रान्सफर्ड आहे. ती किती येते हाफ mv(x²) इज इक्वल टू हाफ mvy² आणि तेच इक्वल असतं कोणाला हाफ mvz², याला इक्वल असतं आणि तेच कोणाला इक्वल आहे हाफ kBT ला इक्वल आहे. समजलंय का? समजलंय का? एनर्जी ही तिन्ही डिरेक्शन्सला कशी आहे इक्वल आहे. एक सिंगल मॉलिक्युल आहे, सिंगल मॉलिक्युलची एक्स डिरेक्शनला, वाय डिरेक्शनला आणि झेड डिरेक्शनला एनर्जी किती असणार आहे, इथे असणार आहे हाफ kBT, इथे असणार आहे हाफ kBT आणि इथे पण असणार आहे किती हाफ kBT. समजलंय का? किती आली एनर्जी हाफ kBT, हाफ kBT आणि हाफ kBT. काय होतं हा तुला पाणी घ्यायचं बरं. क्लिअर आहे? लॉ ऑफ इक्विपार्टिशन कळालंय का? नंतर काय कन्सेप्ट आहे, नंतर आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन कळालंय का? एनर्जी ही इक्वल असते किती डिरेक्शन्सला 3 डिरेक्शन्सला इक्वल असते. पुढचा पॉइंट काय डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय एक सिंगल मॉलिक्यूल किती डिरेक्शन्सला मूव्ह करू शकतो, फ्रीली मूव्ह करू शकतो. ठीक आहे. कोणतं कोणतं मोशन परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय एक सिंगल मॉलिक्यूल किंवा मॉलिक्युल्स कोणते कोणते मोशन करू शकतात. ठीक आहे. तर त्यात किती किती प्रकारचे गॅसेस आहेत, एक आहे मोनो ॲटॉमिक, नंतर डायॲटॉमिक आणि नंतर काय आहे पॉली ॲटॉमिक. ठीक आहे. मग मोनो ॲटॉमिक म्हणजे काय सिंगल मॉलिक्यूल. ठीक आहे. नंतर डायॲटॉमिक म्हणजे काय 2 आणि पॉली ॲटॉमिक म्हणजे काय मेन. ठीक आहे. मोर दॅन 2 हा काय येणार आहे पॉली ॲटॉमिक. ठीक आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय तर एक मॉलिक्यूल एक सिंगल मॉलिक्यूल किती डिरेक्शन्सला फ्रीली मूव्ह करू शकतो किंवा कोणत्या प्रकारचं मोशन तो फ्रीली करू शकतो. ठीक आहे. आता मोनो ॲटॉमिक गॅस घेतला. मोनो ॲटॉमिक गॅस काय करू शकतो 3 ऍक्सेस घ्या, 3 ऍक्सेसला आहे का रे शेप मध्ये काय कुठं काय नाहीये ते ॲरो हाताने काढेल ना म्हणून कशाला पाहिजे कशाला ना. ठीक आहे. तर मोनो ॲटॉमिक गॅस जर घेतला तर मोनो ॲटॉमिक गॅस काय करू शकतो ट्रान्सलेशनल मोशन करू शकतो. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय लिनियर मोशन. ठीक आहे. लिनियर मोशन तो एक तर इकडे जाऊ शकतो एक्स डिरेक्शनला किंवा वाय डिरेक्शनला किंवा झेड डिरेक्शनला. म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅसच्या किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. 3 डिरेक्शन्सला तो मूव्ह करू शकतो कसं लिनियर. ठीक आहे. म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅससाठी कोणत्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशनल म्हणजे काय लिनियर. 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम कोणाचा मोनो ॲटॉमिक गॅसचा. समजलंय का? आणि मोनो ॲटॉमिक गॅस जर रोटेट करू शकतो का रे इथे असा कोणती डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याकडे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. एक ट्रान्सलेशनल असतं, एक रोटेशनल असतं आणि व्हायब्रेशनल असतं. व्हायब्रेशनलला तर 2 मॉलिक्युल्स लागतात व्हायब्रेशनलसाठी. ठीक आहे. त्यामुळे ही तर डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिक नसणार आहे. नंतर काय रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. रोटेशनल का नाही मग रोटेशनल म्हणजे काय एका ऍक्सिस भोवती फिरणं ना. ठीक आहे. एखादा मॉलिक्यूल आहे 2 मॉलिक्युल्स असतील तर ते रोटेट करू शकतील. ठीक आहे. पण एक सिंगल मॉलिक्यूल असेल तो जर असा मूव्ह करतो तो लिनियरच मोशन झाला ना. तो सरळ सरळच मूव्ह करतो ना. मग तो एक्स डिरेक्शनला मूव्ह करतोय सपोज इकडे झेडला मूव्ह करतोय इकडे वायला मूव्ह करतोय मग त्याच्या डिरेक्शन तो रोटेट नाही करत तो काय करतोय लिनियरलीच मूव्ह करतोय. रोटेशन कधी होईल ज्यावेळी 2 डिफरंट मॉलिक्युल्स असतील त्यावेळी तो काय करू शकतो रोटेट करू शकतो. रोटेशन मध्ये काय होतं
ही सपोज ऍक्सिस आहे तुमची, 2 मॉलिक्युल्स असतील, हा एक मॉलिक्युल हा एक मॉलिक्युल, तर तो असा मूव्ह करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणतो, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. पण एक सिंगल मॉलिक्युल आहे, सपोज हा सिंगल मॉलिक्युल आहे, हा सिंगल मॉलिक्युल रोटेट करायचं पाहतोय, पण हे लिनियरच मोशन झालं ना, हे लिनियरच मोशन झालं ना, एक्स ऍक्सिसला मूव्ह करतोय, वाय ऍक्सिसला मूव्ह करतोय, झेड ला मूव्ह करतोय. ठीक आहे. हे काय झालं, रोटेशनल लिनियरच झालं. रोटेशनल कधी होईल, ज्यावेळी ते दोन असे मूव्ह करतील, दोन पार्टिकल्स असे मूव्ह करतील. ठीक आहे. सिंगल पार्टिकल हा लिनियरच मूव्ह करतो. समजलंय का, आलं लक्षात. तर ही काय झाली मग, या एका मोनोएटॉमिक गॅससाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम कोणत्या आहेत, 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता नंतर काय येतो, डायटॉमिक मॉलिक्यूल. कोणता मॉलिक्यूल येतो, डायटॉमिक, ज्याच्यात काय आहे, 2 मॉलिक्युल्स आहेत, ज्याच्यात काय आहे, 2 मॉलिक्युल्स आहेत. मग त्याच्या मोनोएटॉमिक तर राहणारच आहे, मोनोएटॉमिक ज्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत त्या तर राहणारच आहेत, बरोबर का. पेन कुठे गेले रे सगळे. त्याचं काय राहणार आहे, मोनोएटॉमिक डिग्रीज ऑफ फ्रीडम राहणारच. सॉरी, कोणत्या, ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. तो सरळ सरळ मूव्ह करूच शकणार आहे, बरोबर ना. ठीक आहे. हा सपोज डायटॉमिक गॅस आहे, डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. डायटॉमिक म्हणजे कोणता, एखादा एक्झाम्पल द्या डायटॉमिकचा. O2, H2. ठीक आहे. आणि सिंगल मोनोएटॉमिकचं हेलियम, बरोबर. ठीक आहे. तर सपोज हा डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, या डायटॉमिक मॉलिक्यूलला मूव्ह करायचंय, तो तर ट्रान्सलेशनल मूव्ह करू शकतो, असा मूव्ह करू शकतो, असा मूव्ह करू शकतो, असा मूव्ह करू शकतो. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम त्याच्या 3 आहेतच. ठीक आहे. पण त्याच्याकडे एक्स्ट्रा रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम येतात. मग त्या किती येतात, 2 की 3, 2 येतात. 2 काय येतात, सपोज हा डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. हा डायटॉमिक मॉलिक्यूल या ऍक्सेसला रोटेट होऊ शकतो, असा असा ठेवलाय मी, असा ठेवलाय, हा या ऍक्सेसला मूव्ह करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हा असाच इथून उचलला, या ऍक्सेसला मूव्ह करू शकतो. पण तो या ऍक्सेसला रोटेट करू शकतो का, नाही. या ऍक्सेसला रोटेट व्हायला त्याला कसं पाहिजे, असं व्हायचं ना. ठीक आहे. म्हणजे हा जर मॉलिक्यूल असा पॅरलल टू, आता सपोज ही एक्स ऍक्सिस म्हणा, पॅरलल टू एक्स ऍक्सिस असेल, तो रोटेट कुठं करू शकतो, वायला आणि झेडला रोटेट करू शकतो, पण तो एक्सला रोटेट करू शकत नाही. ठीक आहे. हे समजलंय का. जर आता हा मॉलिक्यूल आहे, मी वायला ठेवलाय, तर तो रोटेट कुठं कुठं होईल, तो एक्सला होऊ शकतो रोटेट आणि झेडला होऊ शकतो, तो वायला रोटेट होऊ शकत नाही. का, कारण वायला कसं ठेवलाय, त्याला आपण पॅरलल ठेवलाय, वायला कसा आहे तो पॅरलल आहे. समजलाय का, आले लक्षात. तर रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आला, मग त्याच्या 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आल्या. ज्यावेळी पॉलिएटॉमिक गॅस येईल त्याच्या 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार, 3 रोटेशनल. पॉलिएटॉमिक म्हणजे 3, मग तो कुठलाही 2 किंवा 3 किंवा 3 पेक्षा जास्त, तो पॉलिएटॉमिक होणार आहे. मग पॉलिएटॉमिक सगळ्या ऍक्सेसला मूव्ह करू शकतो. ठीक आहे. मग डायटॉमिक साठी काय होतं, किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, मोनोएटॉमिक सॉरी कोणत्या रे, ट्रान्सलेशनल 3, रोटेशनल 2, आणि आता याच्यात पण 2 टाईप पडतात, कोणत्या, रिजिड आणि नॉन रिजिड. रिजिड साठी व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम येत नाही, नॉन रिजिड साठी 2 व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. ठीक आहे. हे सांगेल मी पुढे. हे कळलंय का, डिग्रीज ऑफ फ्रीडम समजलंय का. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, एक मॉलिक्यूल किंवा कुठल्याही प्रकारचा मॉलिक्यूल आहे, तो किती प्रकारचे मोशन्स करू शकतो, त्याला काय म्हणणार, डिग्रीज ऑफ फ्रीडम. व्हायब्रेशनल म्हणजे काय, हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल आहे, तर दोघं काय करतात, असे टू अँड फ्रो मूव्ह करतात, स्प्रिंग सारखे. ठीक आहे. तर याला काय म्हणणार, व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणणार. समजलंय का डिग्री ऑफ फ्रीडम, नक्की समजलंय, काय डाऊट याच्यात. ठीक आहे. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी लागणार आहे, डेफिनेशन नाही लिहून करायची आपल्याला, हा फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. काय असते स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, अमाउंट ऑफ हीट नीडेड टू रेज अ टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ज्या गॅस असेल त्या गॅसला काहीतरी अमाऊंट मध्ये तुम्हाला हीट द्यावी लागेल. हीट जी अमाऊंट आहे ती कशाने डिनोट केली जाते, क्यू ने डिनोट केली जाते. अमाऊंट ऑफ हीट नीडेड टू रेज अ टेम्परेचर ऑफ युनिट मास, युनिट मासचं टेम्परेचर 1 डिग्रीनी वाढवायचं असेल तर ती जी हीट द्यावी लागते त्याला काय म्हणतो आपण, स्पेसिफिक हीट म्हणतो. काय म्हणतो, स्पेसिफिक हीट. ठीक आहे. आणि जर मासच्या जागी एन आला, एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, जर मासच्या जागी नंबर ऑफ मोल्स आला तर त्याला काय म्हणणार, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय म्हणणार, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय म्हणणार, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी
अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर युनिट मास टू रेज अ टेम्परेचर बाय 1. इथे 1 1 व्हॅल्यू टाकल्या ना, इथे जर 1 1 आणि 1 व्हॅल्यू टाकल्या तर सी कोणाला इक्वल होतो, क्यू ला इक्वल होतो ना. ठीक आहे, मग सी काय क्यू ज्यावेळी टेम्परेचर आणि मासची व्हॅल्यू काय 1, म्हणजे सी हा जो आहे तो काय असणार आहे, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज अ टेम्परेचर बाय 1 डिग्री कोणाचं 1 युनिट मासचं. समजलं का. आणि एमच्या जागी जर एन आला तर त्याला काय म्हणणार तुम्ही, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय असणार आहे ते, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. समजलंय का, आलं लक्षात, हे आलं लक्षात नक्की, काय डाऊट. ठीक, आता काय फाइंड करायचं आपल्याला, 1 युनिट मासचं 1 युनिट टेम्परेचर इन्क्रीज झालं 1 डिग्री सेल्सिअस तर त्याला स्पेसिफिक हीट म्हणणार. स्पेसिफिक हीट 1 युनिटने का वाढवायचं, ज्यावेळी आपण आता पहा एखादा दुसरा फॉर्म्युला घ्या, प्रेशर इज वर्क डन अपॉन टाइम आहे. बरं, प्रेशर वर्कला कधी इक्वल होईल, ज्यावेळी टाइम काय असेल, युनिट असेल. ठीक आहे, म्हणून आपण डेफिनेशन काय लिहितो प्रेशरची, सॉरी पॉवरची, वर्क डन पर युनिट टाइम. युनिट टाइमने किती वर्क डन केलं त्याला काय म्हणतो आपण, पॉवर. काय होतं, पॉवर. समजलं का, म्हणजे इथली खालची व्हॅल्यू जर युनिट झाली तर हे याला इक्वल होतं ना, म्हणून खालची व्हॅल्यू 1 करण्यासाठी आपण काय केलं, त्याला इक्वल टू 1 म्हणलं. टेम्परेचर आणि मासला काय म्हटलं, 1. समजले. आता काय आहे, मेयर्स रिलेशन. काय आहे, मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय कन्सिडर करणार तुम्ही, 1 मोल ऑफ गॅस. ठीक आहे, काय कन्सिडर केलंय, कन्सिडर 1 मोल ऑफ आयडियल गॅस. ठीक आहे, काय कन्सिडर केलं, 1 मोल ऑफ आयडियल गॅस कन्सिडर केलं. ठीक आहे, मेयर्स रिलेशन कोणामधलं रिलेशन देतं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमचं रिलेशन देतं. ठीक आहे, मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे असे येतात. ठीक आहे, आणि आपण याच्यात जे यूज करतोय, कारण आपण कन्सिडर काय करतोय, मोल कन्सिडर करतोय. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय म्हटलं, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. डेफिनेशन मध्ये पहा काय, if specific heat capacity is considered from point of view of moles and not mass. मास कन्सिडर नाही केलं तुम्ही, काय कन्सिडर केलं, नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केलं. ठीक आहे, तर त्यावेळी त्याला काय म्हणणार तुम्ही, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सबस्टन्स. ठीक आहे, आणि म्हणून सीपी आणि सीव्ही तर काय, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. समजलंय, समजलंय नक्की समजलंय. मग सी चा फॉर्म्युला काय होता बरं तिथे, क्यू बाय एन इंटू टी होता. बरं, आता नंबर ऑफ मोल्स किती कन्सिडर केले तुम्ही, 1. बरोबर, म्हणजे सी चा फॉर्म्युला काय येईल, डायरेक्ट क्यू बाय टी, क्यू बाय टेम्परेचर. बरोबर, आणि स्मॉल स्मॉल व्हॅल्यूचा जर चेंज असेल तर सी इज इक्वल टू काय येणार आहे, डी क्यू बाय डी टी. इतकं क्लिअर आहे, इतकं क्लिअर आहे का, हे समजलं का, इतकं क्लिअर आहे. परत एकदा सांगते, हे काय, सी ची व्हॅल्यू काय, सांगा की सी ची व्हॅल्यू, सी इज इक्वल टू काय येतो फॉर्म्युला, क्यू बाय एन टी. काय, क्यू बाय एन टी. इतकं क्लिअर आहे. पण आता नंबर ऑफ मोल्स किती कन्सिडर केलं तुम्ही, 1. म्हटल्यानंतर एन ची व्हॅल्यू काय आली 1, म्हणजे फॉर्म्युला काय झाला, सी इज इक्वल टू क्यू बाय टी. पण जर स्मॉल एनर्जीचा चेंज असेल आणि स्मॉल टेम्परेचरचा चेंज असेल तर सी इज इक्वल टू काय येणार, मग डी क्यू बाय डी टी. कळाले आता, कळाले नक्की, नक्की कळालंय, नक्की कळालंय का. मग याच्यावरून डी क्यू इज इक्वल टू काय येईल, सी इंटू डी टी. हे लक्षात ठेवायचं, डी क्यू इज इक्वल टू काय येतो, सी इंटू डी टी. हे लागणार आहे आपल्याला. हे क्लिअर आहे, क्लिअर आहे का, क्लिअर आहे. मग काय कन्सिडर केला तुम्ही, 1 मोल ऑफ आयडियल गॅस कन्सिडर केला. काय कन्सिडर केलं, 1 मोल ऑफ आयडियल गॅस कन्सिडर केला. ठीक आहे, पुढे काय करणार मग, 1 मोल ऑफ आयडियल गॅस कन्सिडर केला, त्याला काय करतो आता आपण, हीट करणार आहे. ठीक आहे, त्याला काय करणार आहे आपण, दोन डिफरंट वे मध्ये हीट करणार त्याला. कसं, दोन डिफरंट वे मध्ये, एक कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आणि एक कॉन्स्टंट प्रेशरला. ठीक आहे, फर्स्ट
फर्स्ट हीट केलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट केलं. काय केलं? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट केलं. कॉन्स्टंट व्हॉल्यूम याचा अर्थ काय असतं? पिस्टन आहे, या पिस्टनला जर आपण हीट केलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, काय कॉन्स्टंट ठेवलं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. ठीक आहे, हा पिस्टन वरती जाईल का? पिस्टन वरती जाईल का? नाही. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ याच्या आतमध्ये जो असणारा गॅस आहे तो एवढाच स्पेस मध्ये बसणार आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. समजतंय का? व्हॉल्यूम म्हणजे काय? थोडक्यात त्या पिस्टनच्या खाली जो पार्ट आहे त्याची असणारी कॅपॅसिटी. ठीक आहे, तर व्हॉल्यूम काय ठेवले आता इथे? कॉन्स्टंट. म्हणजे पिस्टन वरती जाणार नाही. समजले आता? समजलंय का? पिस्टन वरती जाणार नाही. म्हणजे जी अमाऊंट ऑफ एनर्जी आपण त्याला सप्लाय करू, जर आपण अमाऊंट ऑफ एनर्जी क्यू इतकी सप्लाय केली, किती अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय केली? क्यू इतकी एनर्जी आपण त्याला सप्लाय केली. ठीक आहे, आणि कोणत्या याला केलंय? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम केलंय ना. ऍट कॉन्स्टंट काय केलंय? व्हॉल्यूम केलंय. मग अमाऊंट ऑफ एनर्जी जी डी क्यू होणार आहे ती काय येणार आहे? बघा, ती काय येणार आहे? ती काय येणार आहे? सांगा अरे, काय येणार आहे? असं काय करताय? dq is equal to de is equal to amount of energy supplied. ही कोणाला इक्वल येणार आहे? de is equal to dq is equal to काय होणार आहे? cv dt. cv dt काय लिहिलं? आता हे काय आहे? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ही प्रोसेस केली तर अमाऊंट ऑफ एनर्जी ही कशात जाणार आहे? सिस्टीमची इंटरनल एनर्जी मध्ये जाणार आहे. ठीक आहे, सिस्टीमने काही काम केलं का? नाही. सिस्टीमची फक्त काय केली आपण? एनर्जी वाढवली. जितकी अमाऊंट ऑफ एनर्जी तुम्ही दिली ती कशात गेली? सिस्टीमच्या एनर्जीत गेली. आणि आत्ताच आपला फॉर्म्युला आपण लिहिला काय? dq इज इक्वल टू काय? c इंटू dt. हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे? आता पुढच्या कंडिशन मध्ये काय करणार आहे आपण? याला सपोज 1 म्हणा. पुढच्या कंडिशन मध्ये काय करणार आहे? हीच प्रोसेस रिपीट करणार आहे. कशात? कॉन्स्टंट प्रेशर मध्ये रिपीट करणार आहे. कशात रिपीट करणार आहे? कॉन्स्टंट प्रेशर मध्ये रिपीट करणार आहे. याचा अर्थ अमाऊंट ऑफ हीट जी आपण सप्लाय करणार ती कशात जाणार? कशात जाणार? सांगा, कशात जाणार? सिस्टीमची एनर्जी वाढवण्यात जाईल. आणि अजून काय? अजून अजून आता कशात केले आपण? हे कॉन्स्टंट प्रेशरला केले ना. याचा अर्थ पिस्टन वरती जाणार आहे. म्हणजे काहीतरी अमाऊंट मध्ये काय होणार आहे? वर्क डन होणार. हे समजलं का? काहीतरी अमाऊंट मध्ये काय होणार आहे? वर्क डन होणार आहे. मॅथ जर काय लिहिणार तुम्ही सांगा? फक्त सीपी करतात, बाकी काय काय मला सुचत नाही. पुढे सांगा. फक्त सीपी करा. अजून हा काय करणार? इज इक्वल टू सीव्हीडीटी. हा डीक्यू कोणाला इक्वल आहे? सीपी डीटी ला इक्वल आहे. ठीक आहे, आणि हा डीई जो आहे तो इथून काढला आपण, तो डी कोणाला इक्वल आहे? सीव्हीडीटी ला इक्वल आहे. आणि वर्क डन कसं झालं? आता ही जी प्रोसेस तुम्ही करत होता पहिली ती कशी करत होता? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला करत होता. बरोबर? ही कशात करत होता? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला करत होता. ठीक आहे, आता कशात करत आहे? कॉन्स्टंट प्रेशरला. म्हणजे फक्त काय कॉन्स्टंट ठेवताय? प्रेशर कॉन्स्टंट ठेवलाय. याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही हीट कराल, हीट केल्यानंतर ह्या पिस्टन काय करणार आहे? आता वर जाणार आहे. ठीक आहे, पिस्टन वरती गेला, इथे गेला, याचा अर्थ काय केलं त्यांनी? वर्क डन केलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जी एनर्जी देत होता ती एनर्जी कशात गेली? सिस्टीमची एनर्जी वाढवण्यात आणि प्लस काहीतरी अमाऊंट मध्ये वर्क डन करण्यात ती एनर्जी गेली. म्हणून डीक्यू जी एनर्जी तुम्ही सप्लाय केली ती कशात गेली? सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज करण्यात आणि काही अमाऊंट मध्ये काय करणार? वर्क डन करण्यात. म्हणून डी इज इक्वल टू काय आला? सीव्हीडीटी. आणि वर्क डनचा फॉर्म्युला काय? प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन. आठवत आहे? प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन, थर्मोडायनामिक्सचे इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे काय आलं ते? पी इंटू डीव्ही. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? नक्की क्लिअर आहे? मग काय येईल ते? सीपीडीटी इज इक्वल टू सीव्हीडीटी प्लस पीव्ही इज इक्वल टू काय येतो? एनआरटी. बरोबर? एन तर काय? 1, त्यामुळे एन ची व्हॅल्यू काय होणार? इथे निघून जाणार. n1 आहे ना. बरोबर? म्हणजे काय होईल मग ते? सगळीकडून डीटी डीटी कॅन्सल आउट. म्हणजे काय आलं? सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर. मग सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू काय आला? आर. आणि यालाच काय म्हणतो आपण? मेयर्स रिलेशन. समजलं काय केलं?
काहीच करण्यासारखं नाही. फर्स्ट कशी प्रोसेस केली ती कॉन्स्टंट व्हॉल्यूमला प्रेशर केली, ज्यात कॉन्स्टंट व्हॉल्यूमला केलं जसं त्यात जी अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ती कशात गेली, डायरेक्ट सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज करण्यात गेली. नंतर कशात गेलं, कॉन्स्टंट प्रेशरला गेलं. जी अमाऊंट ऑफ एनर्जी तुम्ही देताय ती कशात जाते, सिस्टीमची इंटरनल एनर्जी तर वाढवतेच, पण काहीतरी अमाऊंट मध्ये काय करत होतं, वर्क डन होतं. ठीक आहे, म्हणून सिस्टीमची एनर्जी जी तुम्ही अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय केली आहे ती इंटरनल एनर्जी वाढवण्यात आणि प्लस काहीतरी वर्क डन करण्यात गेली. ती इंटरनल एनर्जी कोणाला इक्वल होती, सीव्हीडीटी ला इक्वल होती, म्हणून सीव्हीडीटी ला इक्वल लिहिली. आणि वर्क डन चा फॉर्म्युला काय आहे, प्रेशर इंटू व्हॉल्यूम, प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, मग डीटी सगळं कॅन्सल आउट होईल आणि सीपी इज इक्वल टू सी प्लस आर राहिला, मग सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू काय होतो, आर. हे आलं मेयर्स रिलेशन. समजलंय काय, डाऊट याच्यात? नक्की नक्की सांगा, वाढवायचंय. लाईट पण चालू झाली. ठीक आहे, राहू द्या. ठीक, आता काय फाइंड करायचंय, काय फाइंड करायचंय, ॲडियाबॅटिक रेशो. ॲडियाबॅटिक रेशो काय असतो, गॅमा इज सीपी बाय सीव्ही. ठीक आहे, सीपी बाय सीव्ही चा रेशो फाइंड करायचा. सगळ्यात पहिला आपण सीव्ही फाइंड करणार आणि ह्या सीव्ही वरून आपण सीपी ची व्हॅल्यू फाइंड करणार युजिंग मेयर्स रिलेशन. सीव्ही फाइंड करण्यासाठी पहिला डिग्रीज ऑफ फ्रीडम माहित पाहिजे. मोनोएटॉमिक गॅसच्या किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. तो एक्स डिरेक्शनला मूव्ह करू शकतो, वाय आणि झेड ला मूव्ह करू शकतो. त्याची एनर्जी किती झाली, त्या सिंगल मॉलिक्युलची एनर्जी किती होते, 3/2 NaKBT. 3/2 NaKBT. Energy of single molecule can be written as 3/2 NaKBT बरोबर, dt स्मॉल टेम्परेचर चेंज. ठीक आहे, मग dE/dt इज इक्वल टू काय येईल, dE/dt इज इक्वल टू काय येईल, 3/2 NaKB. 3/2 NaKB कोणाला इक्वल आहे, पहा केबी काय असतो, आर अपॉन एन ए. आर इज इक्वल टू काय होतो, केबी इंटू एन ए. म्हणजे हा कोणाला इक्वल आहे, आर ला इक्वल आहे. कोणाला इक्वल आहे, आर ला इक्वल आहे. मग तुम्हाला मेयर्स रिलेशन मध्ये आठवत असेल तर हेच कोणाला इक्वल होतं, सीव्ही ला इक्वल होतं. चेक करून घ्या, गेलं मेयर्स रिलेशन. इथे पहा काय, इथं डीई इज इक्वल टू सीव्ही बाय सीव्ही इंटू डीटी आहे. मग सीव्ही इज इक्वल टू काय आहे, डीई बाय डीटी. जितकी एनर्जी तुम्ही देताय ती डिवाइड बाय टेम्परेचर केलं काय मिळतो, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर, मग सीव्ही इज इक्वल टू काय आला, डीई बाय डीटी इज इक्वल टू 3/2 आर. पुढे पुढे काय काढायचं, आता सीपी ची व्हॅल्यू फाइंड करायची अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन माहिती आपल्याला, सांगा रे मेयर्स रिलेशन. सीपी अपॉन सीव्ही, किधर से आया सीपी बाय सीव्ही. मेयर्स रिलेशन विचारलंय, मेयर्स रिलेशन काय आहे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. मग सीपी इज इक्वल टू काय येईल, आर प्लस सीव्ही. सीव्ही ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, मग सीपी इज इक्वल टू काय येईल, आर प्लस सीव्ही ची व्हॅल्यू काय आहे, 3/2 आर. म्हणजेच काय आलं ते 5/2 आर. मग सीपी ची व्हॅल्यू काय आली, 5/2 आर. ठीक आहे, सीपी ची व्हॅल्यू आली, सीव्ही ची व्हॅल्यू आली. ॲडियाबॅटिक रेशो काय येतो, सीपी बाय सीव्ही विच इज इक्वल टू 5/2 आर अपॉन 3/2 आर. आर आणि आर गेला, 2 आणि 2 गेला, म्हणजे काय आलं 5/3. म्हणजे ॲडियाबॅटिक रेशो काय आला 5/3. आर आर गेलाय, 2 गेलाय, 5/, काय बर. ॲडियाबॅटिक रेशो फॉर मोनोएटॉमिक गॅस इज 5/3. बस, इज 5/3. बस, जिंकली काय. ॲडियाबॅटिक रेशो फॉर डायटॉमिक गॅस. संत्रीचा वास येतोय. ॲडियाबॅटिक रेशो फॉर डायटॉमिक गॅस. डायटॉमिक गॅस साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील, डायटॉमिक आहे मग सांगितलं 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग एनर्जी किती होते, डीई
इज इक्वल टू काय होईल 3/2 NaKBT प्लस ह्या झाल्या 3 कोणत्या ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमची ही एनर्जी. त्यानंतर अंजली हसली पहिल्यांदा. नंतर 2/2 NaKBT त्याला काय लिहू शकता तुम्ही मग 5/2 NaKBDT LEDE मग DE/dt इज इक्वल टू काय 5/2 NaKB. हे कोणाला इक्वल असतं CV ला. CV ची व्हॅल्यू मिळाली बरोबर अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन नुसार सांगा काय होईल CP मायनस CV इज इक्वल टू काय आहे R. CP इज इक्वल टू काय मिळेल R प्लस CV. मग CP इज इक्वल टू काय मिळणार R प्लस CV ची व्हॅल्यू काय आहे 5/2 NaKB. NaKB लाच काय लिहू शकता तुम्ही KB काय असतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट विच इज R अपॉन Na. सो R इज इक्वल टू काय होतो KB इंटू Na. KB इंटू Na च्या जागी काय लिहू शकतो तुम्ही R म्हणजे R प्लस 5/2 R विच इज इक्वल टू काय येईल ते 7/2R. यालं CP. हे कसं येतं सांगायची गरज आहे. तू इथे बेस सेम करायला लागतो. बेस सेम करण्यासाठी बेसला इथे काय पाहिजे 2 पाहिजे म्हणून इथे पण काय पाहिजे 2. मग 2 बेस सेम झाला 2 आला वरती काय राहिला 2 प्लस 5 म्हणजे 7. ओके 2 वरती काय आला 7 इथे कळालंय का 7/2R. ऍडियाबॅटिक रेशो काय तो CP/CV विच इज इक्वल टू 7/2R अपॉन 5/2R विच इज इक्वल टू 7/5. म्हणजे ऍडियाबॅटिक रेशो फॉर डायटोमिक गॅस इज 7/5. यायचं हो पुढे कोणता पण हा कशासाठी आहे रिजिड साठी. कशासाठी रिजिड साठी. हा डायटोमिक कशासाठी रिजिड मॉलिक्यूल साठी जिथे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम येत नाही. ठीक आहे रिजिड साठी. रिजिड मॉलिक्यूल म्हणजे हार्ड मॉलिक्यूल्स आहेत ज्यात व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम येणार नाही. व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कधी येतील जाईल मॉलिक्यूल कसा असेल नॉन रिजिड. मग नॉन रिजिड साठी काय होईल बरं व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ऍड होतील. ठीक आहे म्हणजे याचा जो एनर्जी येणार आहे ती एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे 3/2 NaKBT. ही कोणासाठी ही ट्रान्सलेशनल वाली ट्रान्सलेशनल एनर्जी बरोबर प्लस 2/2 NaKBT ही कोणासाठी रोटेशनल एनर्जी साठी. ठीक आहे आणि अजून पण काय होणार आहे 2/2 NaKBT ही कोणाची व्हायब्रेशनल एनर्जी. हे क्लिअर आहे का टोटल किती झालं 3 + 2 + 2 किती आलं 7/2 dt काय आली DE म्हणजे DE/dt इज इक्वल टू काय आलं 7/2 NaKB. यालाच काय लिहू शकतो आपण 7/2R. ठीक आहे हा आला काय CV बरं अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन CP - CV इज इक्वल टू काय आहे R. मग CP इज इक्वल टू काय आला R प्लस CV. R ची व्हॅल्यू काय आहे सॉरी CV ची व्हॅल्यू काय 7/2R प्लस R which is equal to 7/2 आणि प्लस इथं काय येणार आहे 2/2 7 + 2 किती आला 9/2R बरोबर. किती आला तो 9/2R. हा आला CP बरोबर. ऍडियाबॅटिक रेशो CP/CV ऍडियाबॅटिक रेशो काय येतो CP/CV. CP ची व्हॅल्यू काय आहे 9/2R आणि इथे काय आहे 7/2R म्हणजे किती आली ती 9/7. ऍडियाबॅटिक रेशो फॉर डायटोमिक आणि कोणता नॉन रिजिड. कोणता नॉन रिजिड जिथे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ऍड होतात तिथे हे येतं ऍडियाबॅटिक रेशो. समजलंय. आणि लास्ट काय राहिलं पॉलीएटॉमिक. काय राहिलं लास्ट पॉलीएटॉमिक. पॉलीएटॉमिक साठी सगळ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम येणार आहेत. कोणत्या 3 ट्रान्सलेशनल 3 रोटेशनल आता पॉलीएटॉमिक आहे ना तो 3 रोटेशनल आणि 2 व्हायब्रेशनल. हे कळालंय का
व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतील? आता 2 मॉलिक्युल्स होते म्हणून 2 व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम होता. हा इकडे मूव्ह करू शकता, हा इकडे मूव्ह करू शकतो. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स चेंज होणार आहेत ना, व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती येतील? सपोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुमच्याकडे एफ आहेत, टेक्स्ट मध्ये एफ दिलं, तर व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती होणार आहे? एफ इंटू ती एनर्जी. समजलं का काय केलं ते? समजलं नक्की? मग सांगा डिग्रीज ऑफ फ्रीडम एनर्जी काय लिहू शकता त्याची? एनर्जी काय लिहू शकता सांगा? हम्म सांगा काय होईल ते? 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल आणि 2 व्हायब्रेशनल आणि एफ मॉलिक्युल्सच्या एफ. ठीक आहे. एनर्जी काय होणार आहे? एनर्जी येणार आहे 3/2 NaKBT. कशासाठी? ट्रान्सलेशनल साठी. कशासाठी? ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. नंतर प्लस 3/2 NaKBT. कशासाठी? रोटेशनल. आणि लास्ट F इंटू 2/2 NaKBT. ही कोणासाठी? व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल होण्यासाठी काय लागतं तुम्हाला? 2 मॉलिक्युल्स लागतात ना. काय झालं? या समजून तेवढं चालायचंच. तुम्ही बघणार आहे. हे क्लिअर आहे? एवढं हे क्लिअर आहे? एफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, 2 मॉलिक्युल्स मधले व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम काय आला? एफ इंटू 2/2 NaKBT. हे क्लिअर आहे? मग सगळं ऍड करा, काय येईल ते? 3 + 3 6 आणि इकडे काय प्लस 2F. बरोबर का? नक्की का? आपला कोण केलं होतं 8? अरे 3 + 3 + 2F 8F येतो का? हो आपल्या काय येणार ते? 6 + 2. मग कसं काय 8F काढलं तुम्ही? बायोची? अरे बायो असलं तरी एवढं यायला पाहिजे. किती आला तो? 6 + 2F. ठीक आहे. पुढे काय? अपॉन 2 आणि NaKBT तसाच. ही आली टोटल एनर्जी. याच्यातून 2 कॉमन घेऊ शकता तुम्ही. काय येईल मग? 2 3 + 2F अपॉन 2. ओके 3 + F. मी पण बायोला होते बस. F आणि NaKBT. 2 कॅन्सल आउट झाला. राहील काय? 3 + F इंटू NaKBT. ही आली एनर्जी. मग DE/dt म्हणजेच काय? CV. हे कोणाला इक्वल आहे? 3 + F आणि याचा काय लिहू शकता? R. हे झेपलं का? आता काय काढायचं? CP. मग CP कसा काढतो आपण? CP - CV = R मेअर्स रिलेशन नुसार. मग CP = काय मिळतो? R + CV which is equal to R plus 3 + F into R. आता काय करणार? R कॉमन घ्या. इथे काय येईल? 1 + 3 + F which is equal to R into 4 + F. ही आली काय? CP. झालं. मग CP/CV काय येणार? ॲडियाबॅटिक रेशो. हे कळलं का? अरे R कॉमन घेतलं यातून. इथे R जर मल्टिप्लाय केला तर इक्वेशन काय येईल बरं? R + 3R + FR असं इक्वेशन आहे. यातून R कॉमन घ्या. इथे काय राहणार? 1. झेपलं का? इथे काय राहणार? 3 आणि इथे काय राहिलं? आई नव्हतं बरोबर. अरे झेपला का? हा R यांना मल्टिप्लाय केला, याला आणि याला. करून दाखवू का? बायो हे बघ ना,
आर प्लस 3 प्लस एफ इंटू आर आहे. करेक्ट. हा आर ब्रॅकेट मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर. म्हणजे काय राहिलं आर प्लस 3r प्लस 3f सॉरी आर एफ. काय येणार ते आर एफ. आता क्लिअर आहे. आता क्लिअर आहे. मग आर कॉमन घेतला. इथं काय राहिलं 1 प्लस 3 प्लस एफ. आता कळालं. आता कळालं का. झालंय. सीपी आला. सीव्ही आला. ॲडियाबॅटिक रेशो काय तो सीपी बाय सीव्ही विच इज इक्वल टू 4 प्लस एफ इंटू आर अपॉन 3 प्लस एफ इंटू आर. म्हणजे ॲडियाबॅटिक ओके आर आर कॅन्सल अपॉन 3 प्लस एफ. आला ॲडियाबॅटिक रेशो फॉर पॉलीएटॉमिक गॅस. चला समजलंय. आता इथून पुढे काय रेडिएशनचा पार्ट सुरू होणार. हा इथपर्यंत काय होता गॅसेसचा पार्ट होता. ठीक आहे. काय होता गॅसेसचा पार्ट. आता इथून काय सुरू होणार रेडिएशनचा पार्ट सुरू होणार. ठीक आहे. सगळ्यात पहिली कन्सेप्ट त्यातली इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन विथ मॅटर. थर्मल रेडिएशन जी एनर्जी आपण एखाद्या श्रावणी जी एनर्जी आपण एखाद्या सिस्टीमला देतो. ठीक आहे. हीट एनर्जी एखाद्या सिस्टीमला दिली किंवा लाईट म्हणा सध्या तरी काय म्हणा रेडिएशन लाईट. ठीक आहे. जी लाईट आपण देतो काय असतो तो फोटॉन असतो ना. त्याचं काय होऊ शकतं तर ऍब्सॉर्प्शन होऊ शकतं किंवा काय होऊ शकतं इमिशन होऊ शकतं और ट्रान्समिशन होऊ शकतं. ती जी एनर्जी आपण देतोय ती कशाच्या फॉर्म मध्ये जाऊ शकते. लाईट जी देतोय आपण ती कशाच्या फॉर्म मध्ये जाऊ शकते. एकतर ती ऍब्झॉर्ब होऊ शकते. ठीक आहे. जर सपोज क्यू अमाऊंट मध्ये आपण लाईट सप्लाय करतोय रेडिएशन देतोय तर त्यातलं क्यू ए सपोज काय झालं ऍब्झॉर्ब झालं. ठीक आहे. क्यू टी सपोज काय झालं ट्रान्समिट झालं आणि क्यू आर सपोज काय झालं रिफ्लेक्ट झालं. ठीक आहे. जी क्यू अमाऊंट मध्ये आपण लाईट सप्लाय करतोय और रेडिएशन सप्लाय करतोय ते रेडिएशन काय होईल काही अमाऊंट मध्ये ऍब्झॉर्ब होईल काय अमाऊंट मध्ये ट्रान्समिट होईल काय अमाऊंट मध्ये रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे. क्यू ने डिवाइड करा अख्ख्या इक्वेशनला. मग 1 इज इक्वल टू काय मिळेल क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू टी अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू. यालाच काय म्हटलं जाय कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए. ठीक आहे. प्लस यालाच काय म्हटलं जातं कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन टी आणि यालाच काय म्हटलं जातं कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन आर. समजलंय का. इक्वल टू काय येतं 1. क्लिअर एवढं. क्लिअर आहे का एवढं. काय डाऊट याच्यात. याच्यावर एमसीक्यू बनतो. ठीक आहे. मग मटेरियल्स दिला असेल सपोज सांगितलं असेल तुम्हाला तर 2 टाईपचे सबस्टन्स आहेत. कोणता ॲथर्मिनस आणि डायथर्मिनस. ॲथर्मिनस म्हणजे काय सबस्टन्स विच आर लार्जली ओपेक. ओपेक याचा अर्थ ओपेक याचा अर्थ काय करतात दिसतच नाही भिंत कशी आहे ओपेक. बरोबर का. ठीक. तो थर्मल रेडिएशन दॅट इज डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन. काही हीट रेडिएशन ते ट्रान्समिट करत नाही त्यांना आपण काय म्हणणार ओपेक. इन्सिडेंट ऑन देम आर कॉल्ड एज अथर्मिनस सबस्टन्स. त्याच्यात काय होत नाही ट्रान्समिशन होत नाही. काय होत नाही ट्रान्समिशन होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय तिथे टी इज इक्वल टू काय होणार आहे 0. काय होणार आहे तर टी इज इक्वल टू 0. ठीक आहे. काय अथर्मिनस सबस्टन्स म्हणजे काय सबस्टन्स विच आर लार्जली ओपेक टू थर्मल रेडिएशन दॅट इज डू नॉट ट्रान्सफर हीट रेडिएशन. हीट रेडिएशन ते ट्रान्सफर करत नाही. ट्रान्सफर करत नाही याचा अर्थ काय करत नाही पुढे जाऊच देत नाही. ते काय करू शकतात एकतर ऍब्झॉर्ब करू शकतात किंवा रिफ्लेक्ट करू शकतात. ठीक आहे. तर द सबस्टन्स विच कॅनॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन त्यांना आपण काय म्हणतो अथर्मिनस सबस्टन्स. ज्यात त्यांचा ट्रान्समिशनचा जो कोएफिशिएंट आहे कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन कुठे गेला हा कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन हा काय असतो 0. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन 0. मग यांच्यासाठी इक्वेशन काय लिहिता येईल रे ए प्लस आर इज इक्वल टू 1. ठीक आहे. मग एमसीक्यू मध्ये सपोज क्वेश्चन येईल की फॉर अथर्मिनस सबस्टन्स कोणतं सबस्टन्स आहे अथर्मिनस सबस्टन्स आर दिलेला असेल. आर सपोज दिलाय तुम्हाला 0.7 देन कॅल्क्युलेट ए. कसं कॅल्क्युलेट करणार मग 1 मायनस 0.7 किती आला तो 0.3 म्हणजे एची व्हॅल्यू काय आली 0.3. समजलंय का. समजलंय नक्की राहील लक्षात. ठीक. पुढे सबस्टन्सचे हे लक्षात ठेवा वूड आयर्न आणि कॉपर. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. डायथर्मिनस. डायथर्मिनस म्हणजे काय अ सबस्टन्स विथ थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास. ज्याच्यातून हीट रेडिएशन पास होऊ शकतात इज नोन एज डायथर्मिनस सबस्टन्स. या ट्रान्समिशनचा जो कोएफिशिएंट आहे तो इक्वल टू 0 नसेल. ठीक आहे फॉर डायथर्मिनस सबस्टन्स.
कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कळालंय का? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब अपॉन टोटल अमाऊंट ऑफ हीट. ठीक आहे, इथे काय रिफ्लेक्शनचा कोएफिशियंट डेफिनेशन जातो का एक्झामला? डेफिनेशन जातं त्याच्या काय? कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्टन्स, त्याला काय म्हणतो? अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड अपॉन टोटल अमाऊंट ऑफ. ठीक आहे, त्यानंतर ही काय? अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड अपॉन टोटल अमाऊंट ऑफ हीट किंवा टोटल अमाऊंट ऑफ रेडिएशन, त्याला काय म्हणणार तुम्ही? कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन टी और ट्रान्समिटन्स आणि तो रिफ्लेक्टन्स, आणि हा काय येतो? ए विच इज ऍब्सॉर्प्टिव्हिटी. समजलंय का? डाऊट याच्यात नक्की? आगे समजलंय का नक्की? इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. फेरिस ब्लॅक बॉडी, फेरिस ब्लॅक बॉडी. ठीक आहे, किती मार्क्सचा क्वेश्चन आहे? 3 किंवा 4 मार्क्सचा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या टॉपिक मधलं. ठीक आहे, काहीच नाही त्या ब्लॅक बॉडी मध्ये असं काही लक्षात ठेवण्यासारखं. ठीक आहे, ब्लॅक बॉडी म्हणजे हा सांगते मीच काढणार. ब्लॅक बॉडी म्हणजे काय? अशी बॉडी जी काय करते? एंटायर हीट रेडिएशन काय करणार? ती ऍब्सॉर्ब करते. ब्लॅक बॉडी म्हणजे काय असते? जी एंटायर जी हीट रेडिएशन आपण देतोय, एंटायर रेडिएशन जे तुम्ही देताय ते काय करते? ती ऍब्सॉर्ब करते. ठीक आहे, परफेक्ट ब्लॅक बॉडी जी आहे 99% ऑफ हीट काय करते? ती ऍब्सॉर्ब करते. ठीक आहे, म्हणून ब्लॅक आपण घातलं तर काय होतं? थोडीशी गरमी राहते. ठीक आहे, हीट काय होते? ऍब्सॉर्ब होते तिथे. ठीक आहे, तर अशी बॉडी जी काय करते? हीट ऍब्सॉर्ब करते, त्याला काय म्हणतो आपण? ब्लॅक बॉडी म्हणतो. त्यात एक परफेक्ट ब्लॅक बॉडी जे आपण कन्सिडर करतो ती म्हणजे काय आहे? फेरिस ब्लॅक बॉडी. ज्यात फेरीने काय केलं? एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतला, त्या स्पेरिकल ऑब्जेक्टला काय केलं? बरं सर्कल घेऊ, पण त्या सर्कलला हे कसं करणार? पिन कसं करणार? थ्री डी है ना, बरोबर 2D. बस मेरे पास टैलेंट है, तुम्हारे पास नहीं है. एवढंच पाहिजे तुझं. काय अजून एक लागणार? नाही बरोबर आहे, कॉपी केल्यानंतर पण झालं असतं. ठीक आहे, आता टाइमपासच करायचा का तुम्हाला? हा झालं का? ठीक. कोनिकल प्रोजेक्शन. ठीक आहे, तर काय आहे इथे? इथे आहे कोनिकल प्रोजेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे बाहेरचं कव्हरिंग आहे, हे बाहेरचं कव्हरिंग कशापासून बनलेलं आहे? सिल्वर पासून. ठीक आहे, का बरं सिल्वर पासून? का? हे थर्मस आहे, थर्मस सिल्वर पासून का बनले? काय बाहेर नको जाऊ? पाणी? सिल्वर थर्मस हा सिल्वर पासून का बनलेला आहे? बाहेरची हीट. सिल्वरची जर हे पाहिली, सिल्वरची एक प्रॉपर्टी पहा की हीट जी आहे ती येते आणि ती काय होती? रिफ्लेक्ट होती, ती ऍब्सॉर्ब नाही होत जास्त. ठीक आहे, म्हणून आपण काय यूज करतो अशा त्याचा? सिल्वर म्हणजे इथं स्टील आहे, काय त्याचीच प्रॉपर्टी आहे ती, तेच रिफ्लेक्शन पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर ही कशापासून बनलेली आहे? थोडक्यात सिल्वर कलर म्हणतोय आपण, सिल्वर कलर. ठीक आहे, काय म्हणतोय? सिल्वर कलर म्हणतोय. ठीक आहे, सिल्वर प्रॉपर नाही लावलेलं. ठीक आहे, बरं. तर आतमध्ये काय आहे? मग आतमध्ये काय केलंय? पूर्ण ब्लॅक, लॅम्प ब्लॅकची काय दिलेली आहे? कोटिंग दिलेली आहे. ठीक आहे, हे काय आहे? हे काय आहे? कोनिकल प्रोजेक्शन. मध्ये काय आहे? यांच्यामध्ये काय आहे? इव्हॅक्युएटेड किंवा व्हॅक्यूम आहे थोडक्यात. ठीक आहे, इथे काय आहे? एक पिन होल आहे. काय? पिन होल. हे क्लिअर आहे इथपर्यंत? काहीच त्याचं मेकॅनिझम जास्त हार्ड नाहीये. काय होणार? हा जो पिन होल आहे याच्यातून काय होणार? हे रेडिएशन आत येणार. ठीक आहे, आत आल्यानंतर ते जसं इथे येईल तसं ते रिटर्न परत जाऊ नये म्हणून इथं काय ठेवलंय? कोनिकल प्रोजेक्शन. कोनिकल प्रोजेक्शनचं काम काय? की त्या रेडिएशनला परत रिफ्लेक्ट न करणं. तो काय करतो?
की एका स्पेसिफिक अँगलला तो काय करतो, रिफ्लेक्ट करतो. ठीक आहे. मग आता इथून ते जर कोनिकल प्रोजेक्शन नसतं तर काय झालं असतं, हे रेडिएशन आलं असतं आणि परत तसंच गेलं असतं. ठीक आहे, म्हणून हे कोनिकल प्रोजेक्शन इथे ठेवलं. ठीक आहे. मग आता काय होईल, रिफ्लेक्ट होईल. इथे काहीतरी ऍब्झॉर्ब झालं, इथे काहीतरी ऍब्झॉर्ब झालं, परत इथून रिफ्लेक्ट होणार, इथे काहीतरी ऍब्झॉर्ब झालं. ठीक आहे, परत इथे रिफ्लेक्ट झालं, इथून काहीतरी ऍब्झॉर्ब होईल, असं ऍब्झॉर्ब होत राहील. आणि अशा पद्धतीने 99% ऑफ जे रेडिएशन आपण दिलेलं आहे ते काय होईल, ऍब्झॉर्ब. ठीक आहे. मग व्हॅक्युम कशासाठी आहे, व्हॅक्युम साठी कुठल्याही प्रकारचा मीडियम नसला पाहिजे. मीडियम असेल तो काय करतो, हीट घेतो ना. ठीक आहे, ती हीट कोणी घेऊन नाही जायला पाहिजे. त्यानंतर सिल्वर का ठेवलंय, कारण बाहेरचं जे हे आहे ते काय झालं पाहिजे, रिफ्लेक्ट झालं पाहिजे. बाहेरची हीट काय झाली पाहिजे, रिफ्लेक्ट झाली पाहिजे. समजलंय. आणि इथं ब्लॅक कोटिंग का लागलंय, कारण ब्लॅक काय, परफेक्ट ऍब्झॉर्बर काय आहे, परफेक्ट ऍब्झॉर्बर. समजले का फेरिस ब्लॅक बॉडी, नक्की समजली आहे. सगळे जे पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टचे काही ना काहीतरी काय नीड आहे. ठीक आहे, ती नीड तुम्हाला लक्षात आली पाहिजे. समजलंय का. थेरॉटिकल पॉईंट आहे, थेरॉटिकल पॉईंट मनाने लिहिला तरी चालणार आहे, बट सगळे जे पार्ट्स आहेत ते काय झाले पाहिजे, कव्हर झाले पाहिजे. हो, आतमध्ये काय परफेक्ट ब्लॅक बॉडी एक्झिस्ट नाही ना करत, परफेक्ट ब्लॅक बॉडी एक्झिस्ट करत नाही. परफेक्ट ब्लॅक बॉडी बनवण्याचा प्रयत्न झालाय, ही फेरिस ब्लॅक बॉडी पण फक्त 99%च हे करू शकते. त्यानंतर वियन्स तुम्हाला आठवत असेल तर वियनने काय केलं, जास्त रिफ्लेक्शन होण्यासाठी सिलेंड्रिकल हे ठेवलं की जिथे रिफ्लेक्शन असं होईल. ठीक आहे, बाकीचं कन्स्ट्रक्शन सेम आहे. इथे मध्ये काय व्हॅक्युम आहे, इथे सिल्वर आहे, इथे आतमध्ये हे, पण तरी पण 100% ऍब्झॉर्ब 100% जी एनर्जी आहे ती ऍब्झॉर्ब करता नाहीये. हीट मेजर करण्याचं आपल्याकडे हे ना कॅलोरीमीटर. ठीक आहे, क्लिअर आहे का, समजलंय का, नक्की आलंय लक्षात. पुढे तर इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन येते एक्झामला. इमिसिव्ह पॉवर तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड क्यू, ही जी अमाऊंट ऑफ हीट रेडिएट झालेली आहे क्यू, ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कोणाला, सरफेस एरिया आणि टाइमला. ठीक आहे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, एखादा जो सबस्टन्स आहे, एखादी सपोज ही प्लेट घ्या आणि ह्या प्लेटवरून जी अमाऊंट ऑफ हीट काहीतरी क्यू इतकी रेडिएट होणार आहे. ठीक आहे, मला सांगा जर सपोज तुम्ही चहा केला आणि चहा कपात पिला किंवा बशीत टाकून पिला, कुठं जास्त थंड होतं लवकर, का बरं, त्याचा एरिया कसा आहे, जास्त आहे, सरफेस एरिया जास्त आहे. आता कशी चहा लगेच आले लवकर, प्रत्येकाने उत्तर दिले. ठीक आहे, तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड ही कशावर डिपेंडेंट आहे, तुमच्या ह्या एरिया सरफेस एरियावर डिपेंडेंट आहे. ठीक आहे, म्हणजे क्यू जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एरियाला. एरिया जितका जास्त तितकी अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड जास्त असणार, आणि टाइम पण जास्त असेल तर हीट पण काय होणार, जास्त रेडिएट होणार. बरोबर ना. क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एटी होतो. मग क्यू इज इक्वल टू काय होतो, क्यू इज इक्वल टू काय होतो, आर ए टी. ठीक आहे, वेर आर इज कॉन्स्टंट कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर, और काय म्हणतो त्याला आपण, रेडियंट पॉवर. इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर. समजले का, नक्की समजले, काय डाऊट याचा, नक्की समजले. इमिसिव्ह पॉवरचे होमवर्क आज की इमिसिव्ह पॉवरचे डायमेन्शन्स आणि इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला, सॉरी डायमेन्शन्स आणि युनिट्स करून यायचे. ठीक आहे, होमवर्क आजचा हे बघून घ्यायचे, एमसीक्यू ला येत होते. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी. कोएफिशिएंट ऑफ emission or emissivity of a given surface is the ratio of emissive power R. Coefficient of emission or emissivity is the ratio of radiant power R of a surface. ठीक आहे, आणि अपॉन emissive power of perfect black body R. ठीक आहे, R अपॉन काय होतो, RB is equal to काय होतो, R अपॉन RB. ठीक आहे, which is coefficient of emission. And for perfect black body absorption चा जो कोएफिशिएंट आहे A, तो इक्वल येतो E ला. आणि हा कुठल्या लॉ ने सांगितलं रे, किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. कोणी सांगितलं ते, किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. समजलंय का, घ्या समजून स्पेलिंग, नंतर करू आपण त्याला नीट. हे कळलं का, परफेक्ट ब्लॅक बॉडी जर असेल ती जितकं ऍब्झॉर्ब करणार आहे तितकंच काय करणार आहे, इमिट करणार आहे. जितकं ऍब्झॉर्ब करणार आहे तितकंच काय करणार आहे, ती इमिट करणार आहे. ती काय असते, परफेक्ट ब्लॅक बॉडी असते. ठीक आहे, पुढे
हे कळालंय का? डेफिनेशन लक्षात ठेवायचं बरं, डेफिनेशन 1 मार्क साठी येतात. ठीक आहे, पुढे काय आहे? किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन ऍट अ गिवन टेम्परेचर. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. स्टेटमेंट काय आहेत वाचा एकदा. स्टेटमेंट काय आहेत? काहीच नाही कळालं. काय काय परत काय आहे? ऍट अ गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोएफिशिएंट ऑफ absorption of a body is equal to emissive power of perfect black body at the same temperature for all wavelengths. The ratio of emissive power to the coefficient of absorption is equal to काय येतं? The emissive power of perfect black body at a same temperature. आत्ताच आपण एक फॉर्म्युला स्टडी केला. तो फॉर्म्युला काय होता? E is equal to R upon RB. बरोबर. मग R upon E is equal to काय होईल रे? RB ला इक्वल आहे. बरोबर. पण इथे तर काय सांगितलंय? R upon A हे कोणाला इक्वल आहे? हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले तर A आणि E काय पाहिजेत? इक्वल पाहिजेत. म्हणून सेकंड स्टेटमेंट हे फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी इज इक्वल टू द ऍब्सॉर्प्टिव्हिटी. हे समजलं का? समजलं नक्की? डाऊट? नक्की. आता काय करायचं याचं? डेरिवेशन. काय करायचं याचं? डेरिवेशन. कसं करणार डेरिवेशन? द क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड क्वांटिटी ऑफ हीट किती येते रे? A इज इक्वल टू फॉर्म्युला काय? A इज इक्वल टू चा काय? हा QA अपॉन Q इज इक्वल टू A. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड इज इक्वल टू काय ते? A इंटू अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड काय असते? डायरेक्टली R. काय असते ती? R. ठीक आहे. म्हणजे AQ अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड इज इक्वल टू काय येते? फॉर अ सरफेस, फॉर अ डिफरंट सरफेस. ब्लॅक बॉडी साठी नाही म्हणत आपण. ठीक आहे. काय येतो तो? AQ इज इक्वल टू R. परफेक्ट ब्लॅक बॉडी साठी ऍब्सॉर्प्टिव्हिटी काय असतो? 1. पूर्ण ऍब्सॉर्ब करतो ना. परफेक्ट ब्लॅक बॉडी साठी काय येतो? ऍब्सॉर्प्टिव्हिटी काय येते? 1. म्हणजे Q इज इक्वल टू काय होणार आहे? RB. डिरेक्टली Q इज इक्वल टू काय होणार आहे? RB. दोन इक्वेशन्स आहेत तुमच्याकडे. हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे. डिवाइड करा. ठीक आहे. मग डिवाइड केल्यानंतर काय मिळेल? A इज इक्वल टू R अपॉन RB. A इज इक्वल टू काय आला? R अपॉन RB. आणि हेच स्टेटमेंट मला सांगितलं काय आहे? त्याला शिफ्ट करायचं ना. शिफ्ट केलं. A अपॉन RB इज इक्वल टू काय? RB इज इक्वल टू R अपॉन A. कळलं? पण RB इज इक्वल टू काय? R अपॉन E आहे ना. देअरफॉर A इज इक्वल टू काय तो? E. ठीक आहे. किर्चॉफ लॉ. स्टेटमेंट्स लक्षात ठेवायचे. मध्ये मध्ये तुम्हाला थिअरी इन्क्लूड करायची. समजलंय? अँड स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन खूप महत्वाचा प्रश्न. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे. आणि हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट सगळे आले पाहिजेत. ठीक आहे. फ्रॉम एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व दॅट एक्सपेरिमेंटल कर्व मध्ये आधी ग्राफ कोणाचा आहे ते चेक करा. रेडियंट पॉवर काय असते? रेडियंट पॉवर R आणि वेव्हलेंथ इन नॅनोमीटर. कशात? नॅनोमीटर मध्ये वेव्हलेंथ. आणि ही काय आहे? रेडियंट पॉवर. या दोघांचा जर ग्राफ ड्रॉ केला तर ह्या कर्व्स वरून आपल्याला काय काय ऑब्झर्व होतं? ऍट अ गिवन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम ऑफ द ब्लॅक बॉडी. एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही. याचा अर्थ काय? इथे ग्राफ येतो ना एक. ठीक आहे. एनर्जी जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे तर ग्राफ कसा आला असता? ठीक आहे. तर एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही हे तुम्हाला याच्यावरून ग्राफवरून दिसतंय. अजून काय दिसतंय? ऍट अ गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इंक्रीजेस. पहा, रेडियंट पॉवर पहिली काय होतीये? इंक्रीज होतीये. काय होतीये? रेडियंट पॉवर पहिली इंक्रीज होतीये. नंतर काय होतीये? ती डिक्रीज होतीये. पहिली इंक्रीज होते, नंतर एका हायर व्हॅल्यूला पोहोचते आणि तिथून काय होते? परत डिक्रीज होते. चेक करा काय आहे? ऍट अ गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इंक्रीजेस विथ इंक्रीज इन वेवलेंथ. वेवलेंथ इंक्रीज झाला, रेडियंट पॉवर पण काय होते? इंक्रीज होतीये. नंतर मॅक्सिमम व्हॅल्यू येते वेवलेंथची अँड देन डिक्रीजेस. वेवलेंथची मॅक्सिमम व्हॅल्यूला जाते आणि ती काय होते? परत डिक्रीज होते. पुढे
एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी. एरिया अंडर द कर्व काय दाखवतो? टोटल एनर्जी. हे लक्षात ठेवायचं. एरिया अंडर द कर्व कधी येतो? ज्यावेळी तुम्ही सपोज हे याच्या अंडरचा तुम्ही एरिया काढताय. काय काढताय? एरिया काढताय. तर एरिया काढण्यासाठी काय करायला लागतं रे? इंटिग्रेशन करायला लागतं. काय करायला लागतं? इंटिग्रेशन. आणि जर याचा स्लोप काढायचा आहे तर स्लोप काढण्यासाठी काय करावं लागतं? डेरिव्हेटिव्ह. माहितीये ना? काय काढावा लागतो? डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी. काय रिप्रेझेंट करतो? टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट अ वेवलेंथ. द पीक ऑफ द कर्व शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट. पीक काय होतोय? शिफ्ट होतोय लेफ्ट कडे. बघा बरं. पहिला कितीला येतो? सपोज 3000 ला आहे. नंतर तो पीक काय होत चालला? इकडे इकडे शिफ्ट होतोय ना. पहिला पीक इथे सपोज. नंतरचा पीक शिफ्ट झाला. याचा पण शिफ्ट झाला. पीक काय होत चालला? इकडे शिफ्ट होत चाललाय. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही काय इन्क्रीज करताय? टेम्परेचर इन्क्रीज करताय त्यावेळी. काय? द पीक ऑफ कर्व shift towards the left shorter wavelength, that is the value of maximum wavelength decreases with increase in temperature. टेम्परेचर इंक्रीज करताय तर पीक काय होतोय? डिक्रीज होतोय. पहा, हा 3000 चा आहे. 4000 चा पीक इकडे शिफ्ट झाला. 5000 चा इकडे शिफ्ट झाला आणि 550 चा पण इकडे शिफ्ट झाला. ठीक आहे. जसं तुम्ही टेम्परेचर इंक्रीज करताय वेवलेंथची मॅक्सिमम वेवलेंथची व्हॅल्यू काय होते? कमी कमी होत चालली आहे. आणि यालाच आपण नंतर काय म्हटलंय रे? वियन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे. पुढे काय? लास्ट, at higher temperatures the radiant power or total energy emitted per unit time per unit area corresponding to all wavelength increases. रेडियंट पॉवर काय होतं? ते हायर टेम्परेचर साठी इन्क्रीज होत चालली. समजलंय का? आणि लास्ट काय आहे? वियन्स डिस्प्लेसमेंट. द वेवलेंथ फॉर इच एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. ठीक आहे. जी मॅक्सिमम लॅम्बडाची व्हॅल्यू होती, मॅक्सिमम वेवलेंथची व्हॅल्यू होती, ती कशी आहे? इनवर्स प्रोपोर्शन मध्ये आहे का? आहे का? जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत चाललंय मॅक्सिमम लॅम्बडाची व्हॅल्यू कशी होत चालली? कमी कमी होत चालली, डिक्रीज होत चालली. म्हणजे त्यांच्यात काय? इनवर्स प्रपोर्शन. काय आहे? इनवर्स प्रपोर्शन. ठीक आहे. आणि तोच काय आहे? वियन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तोच काय आहे? वियन्स डिस्प्लेसमेंट लॉ, वेअर लॅम्बडा मॅक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू काय होतो? बी अपॉन टी. सो बी इज वियन्स कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू काय आहे? 2.897 इंटू 10⁻³ एम केल्विन म्हणजे मीटर केल्विन. मीटर म्हणजे कोणाचं? लॅम्बडाचं हे ना युनिट. लास्ट काय? स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ. लास्ट काय आहे? स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ, जिथे रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया और पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया. पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया म्हणजे काय? रेडियंट पॉवर. ठीक आहे. ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर पॉवर रेडिएटेड ही काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचर इंक्रीज झालं तर रेडियंट पॉवर काय होत जाते? इंक्रीज होतीये. हे आपल्या थर्ड स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं आहे. ऍट हायर टेम्परेचर्स द रेडियंट पॉवर इंक्रीजेस. रेडियंट पॉवर काय होतीये? इंक्रीज होतीये हायर टेम्परेचरला. ठीक आहे. तर याच्यावरून स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ला आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴, R इज इक्वल टू सिग्मा T⁴. आणि फॉर ऑर्डिनरी बॉडी, जी ऑर्डिनरी बॉडी असेल तिच्यासाठी काय होईल? R इज इक्वल टू ई सिग्मा T⁴, वेअर ई इज एमिसिव्हिटी. सिग्माची व्हॅल्यू, सिग्मा काय आहे? स्टीफन्स कॉन्स्टंट आहे. सिग्मा इज इक्वल टू काय येतो? 5.67 इंटू 10⁻⁸ आणि युनिट लक्षात ठेवा त्याचं पुढे काय. समजलंय? काय डाऊट याच्यात? नक्की सगळे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते कोणते आहेत? हा इम्पॉर्टंट आहे. फेरिस ब्लॅक बॉडी इम्पॉर्टंट आहे. आणि प्रेशर ऑफ आयडियल गॅस जास्त हे इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? सगळ्या चॅप्टर मध्ये ऍब्सॉर्प्टिव्हिटी, एमिसिव्हिटी, ट्रान्समिटन्स आणि रिफ्लेक्टन्स याच्या डेफिनेशन एक मार्क साठी आता खूप जास्त इझी आहेत त्या डेफिनेशन. समजलंय? धन्यवाद.